So today I welcome all of you in today's टॉपर स्टॉक सेशन. मागच्या आठवड्यामध्ये पण आपण एक टॉपर स्टॉक सेशन आयोजित केलं होतं. दॅट वॉज द सेकंड इन एडिशन ऑफ दिस इयर. ते या वर्षीतलं दुसरं होतं आणि या वर्षीतलं तिसरं सेशन जे आहे ते आज आपण आपल्या या कॅम्पसमध्ये आयोजित करतो. वी आर ऑर्गनायझिंग दिस थर्ड सेशन ऑफ दिस इयर इन दिस कॅम्पस. त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की गेल्या 20 वर्षापासून आपण हे टॉपर स्टॉकचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. फॉर्मली त्या ऍक्टिव्हिटीला या 2026 मध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या टॉपर स्टॉकसाठी आज आपल्याकडे जे टॉपर आलेले आहेत तर त्यांचं आजचं आपलं हे सेशन असणार आहे. सो आजच्या ह्या टॉपर स्टॉकसाठी आपल्याला लाभलेले आजचे टॉपर्स आहेत मनोज पाटील सर. सो त्यांचं यावर्षीची UPSC CAC मध्ये ऑल इंडिया रँक 493 सिलेक्शन झालेलं आहे. पॉलिटिकल सायन्स हा सरांचा ऑप्शनल होता आणि यावर्षी सरांना पॉलिटिकल सायन्समध्ये जे मार्क्स पडलेले आहेत ते वन ऑफ द हायेस्ट मार्क्स आहेत आणि सबसिक्वेंट इयर्समध्ये त्यांनी बऱ्यापैकीची इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. तर त्यांच्यामध्ये खूप सारे इनपुट्स आहेत ते आपल्या सगळ्यांना मदत करणार आहेत. सो आजच्या कार्यक्रमामध्ये मी युनिक अकॅडमीच्या वतीने सरांचं स्वागत करतो आणि त्यांच्या यशाबद्दल आपल्या वतीने कौतुक म्हणून मी आपले संचालक माननीय तुकाराम जाधव सर आणि आपले पंकज सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. त्यांचे जे अनुभव आहेत ते ऐकण्यासाठी आपण सगळे इच्छुक आहात. सो आपला जास्त वेळ न घेता मी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं सेशन डिलिव्हर करावं. नमस्कार सर्वांना. आणि सर्वप्रथम तुकाराम जाधव सर आहे तिथं. ते माझे सगळ्यात जवळचे मेंटर आहेत. माझी आत्तापर्यंतची पूर्ण जर्नी सरांनी पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर पंकज सर पण आहेत, बाकी प्रवीण सर आहेत आणि सर्व तुम्ही विद्यार्थी. सर सर्वप्रथम थँक्यू म्हणतो मी युनिक अकॅडमीला. माझ्या जर्नीमध्ये युनिक अकॅडमीचा मोस्टली पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये खूप चांगलं मला असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याला मला खूप चांगला सपोर्ट भेटलेला आहे. आता त्याबद्दल मी थोडं सांगणारच आहे नंतर PSR बद्दल. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी मनोज पाटील आणि ह्यावर्षी 493 माझा रँक आलेला आहे. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालंय माझ्या गावाच्या ठिकाणी आणि त्यानंतर 5वी ते 10वी हे जे शिक्षण आहे ते माझ्याच जवळच्या गावामध्ये माझे वडील शिक्षक आहेत आणि त्यांच्या शाळेमध्ये मी 10वी पर्यंत शिकलो. 11वी 12वी मध्ये मी संगमेश्वर कॉलेज म्हणून आहे सोलापूरला, तिथं माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर UPSCच्या प्रिपरेशनसाठी मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष मी दिल्लीला होतो. तिथं मी जरा अभ्यास वगैरे केला आणि मित्रांसोबत म्हणजे तिथं होतो मी. नंतर ही माझी म्हणजे दिस वॉज माय 5th मेन्स आणि कन्झिक्युटिव्हली प्रिलिम्स क्लिअर केली आणि हा माझा 3रा इंटरव्ह्यू होता. आता युनिक सोबत जर माझं जे इंटरॅक्शन आहे युनिक अकॅडमी सोबत ते थोडं मला असं सांगावं असं वाटतंय. ते खूप जास्त स्पेशल ह्याच्यामुळे आहे कारण सर ज्यावेळेस मी फर्स्ट मेन्स माझी झाली होती, मला ओव्हरऑल मेन्समध्ये खूप कमी मार्क्स होते. 641 मार्क्स होते मला आणि त्याच्यामध्ये पण पॉलिटिकल सायन्स ह्या ऑप्शनला मला फक्त 193 मार्क्स होते. तर मग 2022ला मी परत मेन्सला होतो. त्यावेळेस मला ऍक्च्युली हे समजत नव्हतं की PSR मध्ये मी खूप जास्त अभ्यास केला होता बट स्टील आय कुडंट म्हणजे 200 पण माझं क्लिअर झालेलं नव्हतं. तर मी फ्रस्ट्रेटेड होतो आणि ते यशदामध्ये होतो मी त्यावेळेस यशदाच्या मेन्सच्या प्रोग्राममध्ये. मग माझ्या एका मित्राकडं मंजुनाथ म्हणून ते तुम्हाला ओळखतात सर, त्यांच्याकडे तुमचा नंबर होता आणि मग त्यांनी मला तुमचा नंबर दिला. मग मी तुम्हाला मेसेज केला सर की मला असं सर प्रॉब्लेम आहे, मग तुम्हाला कधी भेटणार. सर म्हटले की तूच टाइम ठरव आणि तूच ये इकडं. मग SB रोडच्या कॅम्पसमध्ये मी सरांना भेटलो होतो. मी माझ्या सगळ्या नोट्स घेऊन आलो होतो आणि माझे सगळे जे नोट्स आणि सगळे पेपर्स ते घेऊन मी आलो होतो सर तुमच्याकडे. मी आणि प्रमोद सोडमिसे म्हणून माझा मित्र आहे, आम्ही दोघं आलो होतो सरांकडे. तर मी असे 30 एक क्वेश्चन तयार केले होते की सरांना विचारायचं आहे मला, कारण मी एवढा कमी म्हणजे का मार्क्स मला भेटले किंवा माझे बरेच आधीचे जे पण जे आन्सर पेपर होते ते पण मी घेऊन आलो होतो सरांकडे. तर सरांनी थरोली जवळजवळ 1 ते 1.5 तास मला टाइम दिला होता त्यावेळेस. सो दॅट वॉज द फर्स्ट इंटरॅक्शन विथ द युनिक माझं होतं. तर सरांनी मला माझ्या
आन्सर रायटिंगमध्ये काय कमी आहे, किंवा माझे जे इंट्रो, कन्क्लुजन, बॉडीमध्ये मी थेरॉटिकल जे पॉलिटिकल, बऱ्याच जणांचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शन असणार त्यांना माहिती आहे की थेरॉटिकलमध्ये जे लिबरलिझम किंवा अशा बऱ्याच ज्या थेअरी असतील त्या थेअरीमध्ये माझं जे नॉलेज आहे, जे कसं जे सरफेस लेवलचं नॉलेज आहे, कसं आपण त्याला त्याची डेप्थ म्हणजे अंडरस्टँडिंग वाढवू शकतो, हे सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि त्यानंतर सरांसोबतचा कॉन्टॅक्ट हा माझा तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू आहे आणि भविष्यामध्ये पण तो कंटिन्यू राहणार आहे सर. तर आणि दरवर्षी काय व्हायचं की जेव्हा मेन्स व्हायची माझी, तर फर्स्ट सेकंडमध्ये मला मग 193 वरून मला 248 मार्क्स आले मला, म्हणजे एक चांगली जम्प मला PSR मध्ये भेटली. आणि त्यानंतर सबसिक्वेंटली मला 272, 278 आणि ह्या वर्षी मला 282 मार्क्स भेटले. तर ह्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन तुकाराम सरांचं आहे. तर खरंच तर तुमचं मी खूप आभारी आहे सर ह्या गोष्टीबद्दल. आणि त्याचबरोबर पंकज सर, आता तुकाराम जाधव सर पेपर 1 चेक करून देतात, ते त्यांनी खूप डिटेलिंग मध्ये चेक करून मला दिलं. तर पेपर 2 साठी पंकज सरांसोबत माझं इंटरॅक्शन तेव्हा 2022 मध्ये झालं होतं. त्यावेळेस मी जेव्हा टेस्ट दिली होती 2022 मध्ये, पहिली IR ची टेस्ट, त्यामध्ये मला सरांनी फक्त 89 मार्क दिले होते. मग मी खूप एकदम चांगलं व्यवस्थित लिहिलं, तरी पण मला एवढे कमी का मार्क भेटले असं मला, आय वॉज लाईक, म्हणजे मी सरांना फोन केला, सर एवढे कसे काय कमी मार्क दिले मला वगैरे. मग त्यानंतर जवळजवळ 1 तासभर सरांचं तर माझं फोनवर डिस्कशन झालं आमचं. मी सरांना प्रत्यक्ष आज भेटलेलो आहे. तर हे असं होतं की मग सरांनी मग काय केलं की, म्हणजे मी बघत होतो की म्हणजे जसं मी ठरवतो तसे इंट्रो पण लिहिले होते, कन्क्लुजन केलं होतं, बॉडी. मग सरांनी आपण सर 4 क्वेश्चन डिस्कस केले होते त्यावेळेस. पहिले 4 क्वेश्चन मला आठवते अजून सुद्धा. जपानवर 1 क्वेश्चन होता त्यावेळेस. तर सरांनी मग मला सांगितलं की आता जपानमध्ये मी चालू केलं होतं की इंडिया जपान रिलेशन इज लाईक अ चेरी ब्लॉसम स्टेट वगैरे, म्हणजे हे माझा इंट्रो होता. मग सरांनी थोडं मला गाईड केलं की ठीक आहे, तू हे सगळं लिहू शकतो, पण त्याला आपण अजून कसं इम्प्रोवाइज करू शकतो, आपण त्याला कसं इम्प्रुव्हमेंट आपण करणार. मग ते कसं आहे की ते खूप क्रिटिकल अनालिसिस नंतर मग मला हे समजलं की आपण कसे आन्सर नाही लिहायला पाहिजे. कारण कसं होतं, बऱ्याच वेळेस आपण आपल्या त्या आयव्हरी टॉवर माइंडसेटमध्ये असतो की मला सगळंच येतं किंवा मी जे लिहिणार त्यालाच मार्क भेटणार. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जे क्युरिओसिटी आहे ना, ते खूप महत्वाचे, ते आपण ते मेंटेन करायला पाहिजे. आणि त्यामुळं ह्या 2 सरांकडनं मला खूप काही शिकायला भेटलं सर. आता त्यानंतर मला असं सांगायचं की थोडं आपण म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. आता ह्याच्यामध्ये किती लोक प्रिलिम्स देणार आहेत ह्या वेळेसची? ठीक आहे, चालेल. आता बघा, प्रिलिम बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रिलिम्स, आता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आता सरांसोबत माझं डिस्कशन चालू होतं पंकज सरांसोबत. तर तेव्हा आपण ज्या वेळेस UPSC मध्ये इंटर करतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला हे माहित पाहिजे की ही जर्नी खूप मोठी आहे. म्हणजे 1 वर्ष कंटिन्युअस ह्या पूर्ण लागतं, हे पूर्ण एक्झाम कम्प्लीट व्हायला, सायकल कम्प्लीट व्हायला. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला 1, 2, 3 असे अटेम्प्ट लागतात. मला स्वतःला भरपूर अटेम्प्ट लागलेले आहेत. तर आपण ज्या वेळेस इंटर करतो UPSCच्या प्रवासामध्ये, हे लक्षात ठेवा की आपण खूप जास्त सिरियस पाहिजे. ह्यासाठी आपण खूप जास्त सिरियस पाहिजे. आणि आपला जो म्हणजे प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट हा मूल्यवान आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपण ज्या वेळेस UPSCच्या अभ्यासाच्या वेळेस आपण स्टडी सोडून दुसऱ्या जेव्हा गोष्टी करतो ना, तेव्हा आपला जो प्रवास आहे तो लांबत जातो. तर ते सगळं प्रत्येकाने अवॉइड करायला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रिलिमचं जर बोलायचं झालं तर बुक लिस्ट सगळ्यांकडे आहे. म्हणजे पॉलिटीसाठी काय वापरायला पाहिजे किंवा एन्व्हायरमेंटसाठी काय वापरायला पाहिजे, हे सगळ्यांकडे आपल्याकडे अवेलेबल असणारच आहे. पण तरी नसेल तरी मी फक्त एक लिस्ट म्हणजे जे आहे ते सांगतो. प्रिलिम्स लक्ष्मीकांत जे पॉलिटीसाठी आहे, म्हणजे मी वापरलेले सांगतो मी. दुसरं इकॉनॉमिक्ससाठी मी शंकर गणेश वापरतो. आणि एन्व्हायरमेंटसाठी मी शंकर IASचं मटेरियल मी वापरायचो. सध्या आता मला माहित नाही, PMF IAS पण बरेच लोक वापरतात. आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स झालं. जिओग्राफीसाठी NCERT आणि सायन्स टेकसाठी आता करंट अफेअर्स बऱ्याच क्लासेसचे येतात सर. युनिकचे पण करंट अफेअर्स आहेत त्याच्यामध्ये, ते वापरू शकता. आणि हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम आणि तमिळनाडूचं स्टेट बोर्ड वगैरे आहे, हे एक नॉर्मल जनरल हे आहे. तर प्रिलिम्ससाठी हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रिलिम्स इज नॉट एक्झाम ऑफ नॉलेज, इट इज एक्झाम ऑफ ॲटिट्यूड आणि दिस इज एक्झाम ऑफ कॉन्फिडन्स.
कारण युपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं तर आता ओव्हर द इयर्स हे समजलं माझ्या सर्कलमधनं पण, कसं असतं की 90% मुलं अभ्यास करतात. जेवढे लोक अपेअर होतात ना 90% मुलं अभ्यास करतात, त्यातले 50% मुलं तरी सिरियस पण असतात अभ्यासासाठी. त्यामुळे जर आपण नॉलेज म्हणून ह्याचा जर विचार करत असेल ना, तर तो नॉलेजचा गेम नाहीये, कारण मग 50% सगळ्यांनाच तेवढे सेम मार्क पडायला पाहिजे होते. बरोबर, तसं नाही होत. आणि दुसरं म्हणजे काय की मी काय म्हटलं की ऍटिट्यूड, यू हॅव टू डेव्हलप दॅट ऍटिट्यूड, की प्रिलिम्स हे जे आहे त्या 2 तासाचा गेम आहे. तर त्या 2 तासामध्ये आपण खूप जास्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय की प्रिलिम्सच्या पेपरमध्ये तुम्ही जेव्हा फर्स्ट आयट्रेशन करता, फर्स्ट सॉल्व्ह करता, तुम्ही ऍक्च्युअल एक्झाममध्ये 35 किंवा 40 पेक्षा जास्त तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. कारण काय असतं की आपलं तेवढेच क्वेश्चन आपल्याला माहित असतात. बरोबर, तर हे जे आहे, आणि दुसरे 35 ते 40 मध्ये आपण फक्त 1 किंवा 2 इलिमिनेट करू शकतो. तर हे लक्षात ठेवा की हे जे ऍटिट्यूड आहे ते आपण आपल्या स्ट्रॅटेजीने आणू शकतो. तर प्रिलिम जे सॉल्व्ह करायची ती स्ट्रॅटेजी आहे ना, ती आधी डेव्हलप करा. म्हणजे अभ्यासाला शॉर्टकट नाही, अभ्यास करायचा आहे, हार्डवर्क करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं, ते तर करायचंच आहे, पण त्यासोबत आपल्याला ह्या पण गोष्टी डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे. तर हे लक्षात ठेवा की ह्यासाठी जे आहे रिव्हिजन इज वन ऑफ द मेन की आहे प्रिलिम्समध्ये. जर आपण रिव्हिजन करत नसेल तर जे आपलं बऱ्याच वेळेस काय होतं की 2 ऑप्शन असतात आणि आपण बरोबर चुकीचं ऑप्शन मारून येतो. ह्याचं रिझन असं आहे की आपलं जे रिव्हिजन आहे ते पक्क झालेलं नसतं, किंवा आपल्याला असं वाटतं की हा पार्ट तर मला येतोच, तर त्याला परत कुठं वाचत बसू, असं पण असतं. आणि काही ठिकाणी प्रिलिम्समध्ये आपल्या पाठांतराची पण गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल बघा, पॉलिटीमध्ये आता गेल्या वर्षी सर डायरेक्टली आर्टिकल विचारलेले आहेत, किंवा पार्ट्स विचारतात बऱ्याच वेळेस, किंवा एखाद्या फंडामेंटल राईट्स बद्दल कंडिशन्स विचारतात. तर अशा कंडिशन बद्दल आपल्याला क्लिअरली माहित असणं गरजेचं. जर आपण माहित नसेल तर आपण त्या ठिकाणी कन्फ्युज होणार. किंवा दुसरी गोष्ट पॉलिटिबद्दल बोलायचं झालं तर स्वतः फॉर एक्झाम्पल 2-3 वर्षामध्ये असे पण क्वेश्चन यायला लागलेत की केरळचं फॉर एक्झाम्पल विधानसभा आहे किंवा तिथले MLA MPचं जे वेटेज आहे, असे पण कम्पॅरेटिव्हली क्वेश्चन विचारले जातात. म्हणून तुम्ही फक्त वाचत जाऊन उपयोग नाही ह्याच्यामध्ये. यू हॅव टू गो थ्रू द PYQs. त्याचं खूप चांगलं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर वाचत असताना ते पण आपण कसं डेव्हलप करू शकतो, ते वालं लॉजिक किंवा ते रिझनिंग, ते पण बघत चला. तर हे मला असं वाटतं महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या प्रिलिम मध्ये काय मोस्टली चुका होतात की बघा की प्रिलिम मध्ये 100 क्वेश्चन आहेत, 100 पैकी जवळजवळ 80 क्वेश्चन हे स्टॅटिक मधून येतं आणि 20 क्वेश्चन्स हे करंट अफेअर्स मधून असतं. बऱ्याच वेळेस आपली गफलत काय होते की आपण करंट अफेअर्सच्या पाठीमागे एवढं धावतो ना, तर ऍक्च्युअली करंट अफेअर हे आहे ना तुम्हाला प्रिलिम्स मध्ये क्वालिफाय करून नाही देणार. ते फक्त 20% वेटेज आहे. म्हणून ते 80% जो स्टॅटिकचा पार्ट आहे तो तुम्हाला सिलेक्शन करून देणार आहे प्रिलिम्स मधून. सो फोकस ऑन दॅट, म्हणजे ते आपलं पूर्णपणे फाउंडेशन आहे. ठीक आहे, तर हे प्रिलिम्ससाठी हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे काय असतं की आपले बरेच फाउंडेशन मटेरियल आहेत प्रिलिम्ससाठी, पण युपीएससी मध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की त्याच्या पण पुढचं काही एक स्टेप पुढे जाऊन क्वेश्चन विचारतात. आता सर मी ह्याला असं म्हणतो की आपलं फाउंडेशन म्हणजे आपलं नॉलेज आहे, आणि ह्याच्या पुढे जे क्वेश्चन विचारले जातात आणि ते आपल्याला माहित नसतं, दॅट इज नॉलेज गॅप आहे. मग तो जो नॉलेज गॅप जर आपल्याला भरायचा असेल ना, तर त्यासाठी 2 गोष्टी करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मी PYQ बद्दल आधीच बोललो. दुसरं म्हणजे जे टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करतो, तर त्या टेस्ट सिरीजचं खूप चांगलं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल प्रिलिम सॉल्व्ह करत असताना 4 प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम येतात किंवा 4 प्रकारच्या गोष्टींसोबत आपण फेस करतो. सगळं म्हणजे फर्स्ट जे आहे ते म्हणजे आपण वाचलेलं असतं आणि आपलं बरोबर येतं, दॅट इज परफेक्टली फाईन. म्हणजे ठीक आहे, तुम्ही वाचलेलं आहे आणि तुमचं बरोबर येत आहे, म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे त्याच्याबद्दल. दुसरा पार्ट असा असतो की तुम्ही वाचलेलं आहे पण तुमचं बरोबर येत नाही. हे जर टॅकल करायचं असेल तर दॅट इज त्याचं पण सोल्युशन आहे, ते म्हणजे रिव्हिजन. आणि खूप कंटिन्युअस रिव्हिजन करणं गरजेचं, नंतर तुमचं ते बरोबर येणार. तिसरा जो आहे, तुम्ही वाचलेलं नाही पण तुमचं बरोबर येत आहे. बरोबर, हे आपण बऱ्याच वेळेस तुक्का मारतो त्याच्यामध्ये आणि आपलं बरोबर येतं. तर अशा क्वेश्चनकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण वाचलेलं नाही पण बरोबर येते, म्हणजे हे नेक्स्ट टाइम आपलं चुकू शकतं. बरोबर, तर हे तुम्ही असं त्याचं अनालिसिस करणं. आणि चौथा जो पार्ट आहे, तुम्ही वाचलेलं नाही पण तुमचं चुकतंय, ह्यांच्याकडे अजून जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मग हेच आहे म्हणजे आपलं फंडामेंटल नॉलेज आणि त्याच्या पुढचं विचारलेले क्वेश्चन्स, ह्या दोघांचं मॅच म्हणजे ते नॉलेज गॅप आहे ना ते भरून काढायचं. आणि नॉलेज गॅप भरून काढून तुम्ही फक्त एक काम करा, आपले जे फंडामेंटल मटेरियल आहेत त्याच्यामध्येच आपण वाचलेलं जे
एक्स्ट्रा आहे त्यात ऍड करत जावा. त्यासाठी सेपरेट असं काय तयार करायची गरज नाही. कारण काय होतं, आपण सेपरेट खूप तयार करून ठेवतो पण त्यात परत कधीच लक्ष देत नाही. दुसरं, आता हे कसं करायचं, आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कुठलं पण एक सब्जेक्ट घ्या, जिओग्राफी, आणि त्याच्यामध्ये अशी एखादी कन्सेप्ट आहे, सॉल्स्टाइज अशी एखादी कन्सेप्ट जी एनसीईआरटी मध्ये दिलेली नाही, पण आपण अनालिसिस मध्ये ते बघितलं, तर ते सॉल्स्टाइज जिथं आहे ना त्याच ठिकाणी त्याला ऍड करून घ्यायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम आपण जेव्हा आपलं मटेरियल वाचणार आहे त्याच वेळेस ह्या कन्सेप्ट सोबत तो पण कन्सेप्ट आपण वाचणार. म्हणजे ते कंटिन्युअसली आपलं ते रिव्हिजन पण होत राहणार आणि ते चुकणार पण नाही आपलं. तर हे प्रिलिम बद्दल हे गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पेपर सॉल्व्ह करत असताना मला एक सांगायचं, जसं मी आधी पण बोललो की 35 एक क्वेश्चन पेक्षा जास्त तुम्ही फर्स्ट आयट्रेशन मध्ये बरोबर करू शकत नाही. कारण तेवढेच क्वेश्चन असतात जे स्टँडर्ड मटेरियल मधून पण घेतलेले असतात किंवा आपल्या रेग्युलर वाचनामध्ये त्या गोष्टी येतात. तर त्यानंतरचे जे 35 क्वेश्चन असतात ना त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. आपण मोस्टली 2 इलिमिनेट करतो किंवा 1 इलिमिनेट करतो, अशा गोष्टी होतात. तर ह्याच्यामध्ये जर बरोबर करायचं असेल तर PYQ इज द बेस्ट गाईड, बिकॉज व्हॉट वी हॅव, म्हणजे PYQ इज कमिंग फ्रॉम द हॉर्स माउथ. युपीएससी कडनं येणारे अशी कुठली गोष्ट आहे जी दरवर्षी म्हणजे आपण त्याला आपल्याला बेंचमार्क किंवा त्याला ऍज अ हे मानून आपलं पुढं कंटिन्यू, म्हणजे PYQ आहे बरोबर. तर PYQचं अनालिसिस करत असताना युपीएससीच्या PYQचं जे वर्बॅटिम आहे, जे म्हणजे लँग्वेज आहे, ती लँग्वेज सुद्धा अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, भरपूर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो तर टेस्ट सिरीजचं वर्बॅटिम आपल्या माइंडमध्ये राहतं, युपीएससीचं वर्बॅटिम आपल्या माइंडमध्ये नसतं. तर PYQचं एवढं डेप्थ अनालिसिस करायला पाहिजे की अशा प्रकारचा क्वेश्चन सर 24 मध्ये 25 मध्ये प्रिलिम देताना ना मला असं आठवत होतं की अशा प्रकारचा क्वेश्चन युपीएससीने 13 मध्ये विचारला होता किंवा युपीएससीनं 17 मध्ये ह्या टाईपचं वर्बॅटिम वापरलेलं होतं. तर हे एवढं अनालिसिस आहे ना ते आपल्याला PYQचं करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपले जे 35 ते 70 हे जे क्वेश्चन्स आहेत ते तेव्हा तुम्ही फक्त वर्बॅटिम वरनं किंवा त्याच्या त्या लँग्वेज वरून किंवा त्या ऑप्शन देण्याच्या त्या मेथड वरून तुम्ही बरोबर करू शकता. आणि आय हॅव डन दिस फॉर लास्ट 3, 4, 5 इयर्स. तर ते करणं गरजेचं आहे. आणि शेवटी जे 20 क्वेश्चन राहतात त्या क्वेश्चनमध्ये मोस्टली आपलं 1 इलिमिनेट होतं किंवा इलिमिनेटच होत नाही. तर ह्यांना सुद्धा त्याच प्रकारे जे PYQचं अनालिसिस आहे ह्याच्या थ्रू ट्राय करायचं. आणि मोस्टली जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी अपेअर होतात ना त्यांना मला एक गोष्ट सांग, म्हणजे बऱ्याच मुलांचे असे क्वेश्चन असतात की किती क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी जे अटेम्प्ट होतात त्यांनी ऍटलिस्ट 92+ अटेम्प्ट केला पाहिजे. आणि जे नॉर्मली जे फक्त सिव्हिल सर्व्हिससाठी करतात त्यांनी 85 to 92च्या मध्ये अटेम्प्ट करायला पाहिजे किंवा तुम्ही जास्त पण करू शकता. दिस इज बेस्ड ऑन युअर म्हणजे कॉन्फिडन्स. ते आपण टेस्ट 3 सॉल्व्ह करत असताना आपल्याला समजून जातं की हा म्हणजे किती सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा एवढे सॉल्व्ह केलं. त्याचं पण अनालिसिस करा की एखाद्या पेपरमध्ये मी समजा 90 अटेम्प्ट केला तर माझा किती स्कोर येतोय. आणि बघा तुम्ही बघितलं असणार की आपला जो स्कोर टेस्ट सिरीज मध्ये येतो ना तोच रिफ्लेक्ट युपीएससी मध्ये होतो, म्हणजे बऱ्यापैकी. त्यासाठी ह्याचं पण अनालिसिस ठेवा की जेवढं सॉल्व्ह केलं तर किती मार्क येणार आहेत हे असं. तर मला असं वाटतं की प्रिलिमचं अशा प्रकारे तुम्ही थोडं जरा प्लॅनिंग आणि अनालिसिस करायला पाहिजे. आता इथं फक्त 2-3च आहेत जे ह्या वर्षी जे प्रिलिम देणार आहेत, म्हणून मी प्लॅनिंग बद्दल सांगत असतो युपीएससीच्या प्रिलिमच्या प्लॅनिंग बद्दल की ते कसं करायचं. पण इट्स ओके, ते ज्यांना वाटेल त्यांनी नंतर विचारतील. दुसरं आहे ते म्हणजे युपीएससीचे मेन्स बद्दल, जे तुम्ही नेक्स्ट इयर अपिअर होणार आहे आणि तुम्ही नेक्स्ट इयर मेन्ससाठी पण अपिअर होणार आहे. तर मेन्सचं बघा, सगळ्यांना माहितीच आहे की एसएचा पेपर असतो, 4 GS आणि ऑप्शनल असे 7 पेपर असतात. तर एसएच्या पेपरसाठी महत्वाचं, आता एसए मध्ये मला एवढे चांगले मार्क्स नाहीत म्हणून मी जस्ट तुम्हाला सांगतो की कसं, म्हणजे मी ट्राय केलं की मोर दॅन ॲव्हरेज कसे मार्क्स घेऊ शकतो आपण एसए मध्ये. एसए मध्ये कसं सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे एसएचा तो आहे आपल्याला 8 सब्जेक्ट दिलेले असतात, 4+4, आणि 4 मधून 1 निवडायचं असतं आणि 4 मधून म्हणजे पार्ट ए पार्ट बी. तर एसए बद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ना असा एक गैरसमज असतो की जो डिफिकल्ट वाला एसए तो लिहायला पाहिजे असं वाटतं, कारण कुणी लिहित नाही म्हणून आपण लिहायला पाहिजे असं एक समज आहे बऱ्याच लोकांमध्ये. ते तुम्हाला नेक्स्ट इयर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला समजेल ही गोष्ट. तर मला असं वाटतं की असं नाही, आपल्याला जे सोपं वाटतं ना अशा प्रकारचे एसे चूज करायचे दोन्ही मधले, कारण तुमच्यासाठी जे सोपं आहे तेच तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. आणि एसए मध्ये असं नाहीये की तुम्ही फक्त 400-500 वर्ड्स लिहिले आणि एसए संपला, नाही. 1000 ते 1200 वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. आणि ह्या वर्षी सर दरवर्षी फक्त 11 पेज असतात एसए लिहिण्यासाठी, ह्या वर्षी 15 पेज होते एक एसए लिहायला. आणि त्यांची अशी अपेक्षा पण होती की आता 15 पेज देतात म्हणजे त्यांची अशी अपेक्षा आहे युपीएससी कडून की दे वॉन्ट मोर अनालिसिस, दे वॉन्ट मोर लाईक अ मॅच्युअर्ड टाईप ऑफ एसे.
मग मला असं वाटतं की जर असं जेव्हा ते डिमांड करतात त्यावेळेस, आणि एवढे म्हणजे 1200 वर्ड्स वगैरे, हे एवढ्या पूर्ण वर्ड्समध्ये फ्लो मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. तो जो आहे ना ते तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही खूप तुमच्यासाठी सोपा एसे चूज करता, आणि दुसरं म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग करता. त्याच्यामध्ये म्हणजे इंट्रो किंवा त्याच्यामध्ये अनेक्डोट वगैरे टाकतो, त्यानंतर बॉडी आणि कन्क्लुजन, ह्याच्यामध्ये एक लॉजिकल फ्लो मेंटेन करण्यासाठी तो ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे करतात. आता क्लासमध्ये बरेच शिकवत असतील त्याबद्दल, तर ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आणि दुसऱ्या एसे मध्ये बघा कसं आहे, बऱ्यापैकी लोक हे आपले मराठी शाळेमध्ये किंवा अशा बॅकग्राऊंडचे लोक असतात, आणि आपण इंग्लिशमध्ये एसे लिहित असतो, तर बऱ्याच वेळेस ग्रॅमॅटिकल चुका वगैरे होतात. तर त्याच्यावर जेवढं तुम्ही शक्य ना तेवढं काम करा त्याच्यावर, कारण एसे मध्ये लँग्वेजला सुद्धा थोडे मार्क्स आहेत. तर आणि त्याचं असं काही न्यूनगंड ठेवायची खरंच गरज नाही. सध्या पंकज सरांसोबत आमचं बोलणं चालू होतं की म्हणजे मराठी शाळेतनं आपण आलेलो आहे, आपली लँग्वेज वगैरे असं काहीच नसतं, आपण खूप इम्प्रूव्ह करू शकतो ह्याच्यामध्ये. तर ते तुम्ही करायला पाहिजे. आणि त्यानंतर असं आहे की एसे मध्ये डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त पाहिजे. जसं फक्त तुम्ही एकच इश्यू घेऊन त्याला डीपमध्ये नाही सांगू शकत. यू हॅव टू कव्हर लाईक पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल, जे प्रत्येक जे बॅकग्राऊंड आहे, जे सेक्टर्स आहेत ते कव्हर करणं खूप महत्वाचं आहे. तर एसे बद्दल हे आहे. आणि अजून एक गोष्ट काय असतं की एसे मध्ये काय आपण कोट्स, काय पोएम्स किंवा असे काही इडियम्स वगैरे यूज करू शकतो, त्याचं पण तुम्ही ना एक सेपरेट असं एक लिस्ट वगैरे तयार करू शकता, जे आम्ही ऑलरेडी केलं होतं. तुम्ही कोट्स म्हणजे 50 कोट्स आम्ही पाठ केले होते, तर ट्राय केला होता की रिलिव्हंट कोट्स कुठं कुठं यूज करू शकतो. तर अशा प्रकारचे कोट आपण एसे मध्ये यूज करू शकतो, जेणेकरून आहे ना, जर तुम्ही ह्या वर्षाचे मार्क बघितले मुलांचे, तर 50, 55, 60, 65 असे सुद्धा एसेला मार्क भेटलेले आहेत. मला 106 मार्क्स आहेत, म्हणजे ह्या वर्षाचा जो ऍव्हरेज आहे तो 95-96च्या आसपास आहे, म्हणजे आय गॉट अबव्ह ऍव्हरेज मार्क्स. तर ह्यासाठी आपण एवढं करू शकतो की ऍटलिस्ट ह्या ज्या बेअर मिनिमम गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. तर एसे बद्दल ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरं, आता जो मेन्सचा पार्ट आहे GS1 ते GS4, त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला माहिती आहे की GS1 मध्ये हिस्ट्री आहे, सोसायटी आहे किंवा जॉग्राफी आहे. तर त्याचप्रमाणे GS2 मध्ये पॉलिटी, सोशल जस्टिस, IR किंवा पुढे इकॉनॉमिक्स वगैरे. म्हणजे हे लक्षात ठेवा की हा जो GS चा पूर्णपणे जो सिलेबस आहे ना, तो तुम्ही, मला तर असं वाटतं की तुम्ही पाठ करायला पाहिजे तो. कारण जर तुम्ही पाठ केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजते, आणि मला स्वतःच पण तेव्हा पाठच होतं, म्हणजे मला हे माहिती होतं की ग्लोबलायझेशन किती वेळा त्यात मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जर पेपर 1 मध्ये सोसायटीचा जो पार्ट आहे, तोच पार्ट तुम्ही सोशल जस्टिसमध्ये पेपर 2च्या GS2 मध्ये तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, आता दोघांचे आन्सर लिहायची पद्धत थोडी वेगळी आहे, बट आपल्याला हे ते इंटरडिसिप्लिनरी ते करता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट ह्या दोघांमध्ये पण कनेक्शन आहे ते आपल्याला जॉईन करता आलं पाहिजे. कारण सर, डिझास्टरचा क्वेश्चन GS1 मध्ये पण विचारतात आणि डिझास्टरचा क्वेश्चन GS3 मध्ये पण विचारतात. तर त्या दोघांना कसा अप्रोच करायचा हे तेव्हा आपल्याला समजतं की जेव्हा सिलेबसच्या थ्रू, म्हणजे आपण खूप चांगल्या प्रकारे गो थ्रू सिलेबस करतो ना, त्यावेळेस आपल्याला हे समजतं की कुठल्या पेपरमध्ये कुठल्या पार्टला किती इम्पॉर्टन्स आहे. आणि त्याचबरोबर मी तर हे पण सांगाल, जे तुम्हाला प्रिलिमसाठी सांगितलं, दॅट इज PYQ अनालिसिस. आय कॅन गॅरंटी वन थिंग, 2013 पासून ते 2025 पर्यंत जेवढे मेन्स झालेले आहेत, तुम्ही कुठले पण क्वेश्चन पेपर काढा, ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन इज रिपीटेड. म्हणजे मेन्सची ही ब्युटी आहे, जे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये भेटत नाही. प्रिलिम्स इज लाईक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स वेगळे असतात किंवा सरप्राइझिंग असतात. हा सरप्राइझिंग फॅक्टर आहे ना, मेन्स मध्ये तुम्हाला भेटत नाही. मग तुम्हाला त्यासाठी प्रिपेअर राहायचंय. आता हिस्ट्री मधला हडप्पाचा क्वेश्चन कमीत कमी 5 ते 6 वेळा विचारलेला आहे, किंवा गांधीजींचा क्वेश्चन एव्हरी इयर असतो. म्हणजे एखादा ऑड इयर सोडला कुठला तरी, तर ऑलमोस्ट एव्हरी इयर गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचं विचारतात, गांधी आणि नेहरूजींचं विचारतात, किंवा असे बरेच. म्हणजे हे लक्षात ठेवा, देर इज अ सर्टनिटी इन मेन्स. म्हणजे तुम्ही मेन्स मध्ये किती मार्क घ्यायचे ना, हे तुम्ही सर्टनली तुम्ही सांगू शकता की मी एवढे मार्क घेऊ शकतो, तेवढे तुम्ही प्रिलिमला तुम्ही शुअर नसता. म्हणून इथे सांगायचंय की मेन्सच्या काळामध्ये किंवा मेन्स करत असताना PYQ हे तुमच्या समोर कंटिन्यू पाहिजे. 2 गोष्टी पाहिजे समोर, एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे त्याचे PYQs. PYQचे भरपूर अनालिसिसचे व्हिडिओज आहेत, PYQचे भरपूर म्हणजे सॉर्ट केलेले आहेत की पॉलिटीचे किती क्वेश्चन विचारलेले आहेत, ते तुम्ही मटेरियल तुम्ही कुठनं पण ऍक्सेस करू शकता आणि ते करा पण. आणि दुसरं म्हणजे काय,
PYQ आता तुम्हाला अजून 1 वर्ष टाइम आहे, तर ह्या टाइम मध्ये मला असं वाटतं की तुम्ही खूप हे करायला पाहिजे की जेवढे मेन्सचे क्वेश्चन पेपर आहेत 2013 पासून ते आतापर्यंत तुम्ही ते सगळे लिहायला पाहिजेत A to Z. आणि सगळं लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं की ह्या क्वेश्चन मध्ये मी काय लिहिलं होतं, आता सर किंवा बाकी तुमचे बरेच इथले मेंटर्स वगैरे असतीलच, त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा लिहितो तेव्हा काय करतो माहितीये का, आपण लिहितो आणि आपण सोडून देतो, किंवा फक्त 1-2 वेळा त्यातून आपण बघतो की ठीक आहे मी हे लिहिलेलं असं नसतं. काय असतं की आपण जेव्हा लिहिल्यानंतर अजून त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं, किंवा आपण खूप चांगल्या प्रकारे क्वालिटेटिव्ह आन्सर कसे लिहू शकतो, हे आपल्याला तुम्हाला मेंटरकडूनच भेटणार. अजून एक गोष्ट ऍड करा ह्याच्यामध्ये, ते म्हणजे जे टॉपर्सचे जे आन्सर कॉपीज आहेत ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघितलं पाहिजे थरोली. एक तुम्हाला सांगतो, असे टॉपर्स आहेत 2021 मध्ये श्रुती शर्मा मॅडम आहेत, त्यांचा AR1 होता. तुम्ही त्यांच्या कॉपीज बघा, म्हणजे GS1 ते GS4 सगळ्याच्या सगळ्या कॉपीज, तुम्हाला हे दिसून येईल की ते किती रिगरसली त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे डेटा टाकलेला आहे, किती रिगरसली त्यांनी त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स टाकलेले आहेत. जर तुम्ही त्या एक्झाम्पल्स जर तुम्ही मोजले ना, मोर दॅन 220 एक्झाम्पल्स त्यांनी त्या पूर्ण 4 पेपरमध्ये त्यांनी टाकलेले आहेत, बरोबर. तर हे एवढं, आणि जर तुम्ही अजून थोडं जर मायक्रो अनालिसिस केलं त्यांच्या पेपरचं, तर तुम्हाला हे दिसेल की आपण जे न्यूजपेपर वाचतो ना, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस कुठलं पण असेल, तर ते काय करतात की छोट्या छोट्या न्यूज ऍज अ एक्झाम्पल म्हणून वापरतात. आता दिल्लीमध्ये एक असा शब बखेर म्हणून एक फेस्टिवल होतो, शब बखेर किंवा असं काहीतरी शबे बारात असं काहीतरी एक फेस्टिवल आहे सर. तर तुम्ही श्रुती शर्मा मॅमच्या एका क्वेश्चन मध्ये तुम्ही त्याचं ऍज अ एक्झाम्पल रिलिजियस हार्मनी हे वर्ड म्हणजे कीवर्ड टाकून त्यांनी त्याच्या पुढे हे लिहिलेलं आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की किती आपल्याला मायक्रो अनालिसिस करणं गरजेचं आहे मेन्सच्या पेपर्सचं. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला किती विजिलंट राहायची गरज आहे. फॉर एक्झाम्पल मेन्स, आपण ज्यावेळेस न्यूजपेपर वाचतो आपण फक्त घेऊन बसतो, 1-1.5 तास त्याच्यावर घालवतो आणि नंतर तो पेपर ठेवून देतो, आणि नंतर त्या पेपरला आपण परत कधी पेपर बघायची गरज नाही. पण त्याच्यामध्ये असे काही जे पॉइंट्स असतात ते सेपरेटली काढणं, त्यासाठी सेपरेट डायरी मेंटेन करणं, डेटाची एक डायरी, डेटा फॅक्ट्स असतील त्याची डायरी, किंवा आपण एखादे एक्झाम्पल्स बघतो अशा एक्झाम्पल्सची एखादी डायरी जे खूप युनिक आहेत. आता बघा काय होतं, जे टॉपर्सनी ऑलरेडी वापरलेले आहेत ना, ते तर आपल्याला वापरायचेच आहेत जे आपल्याला वाटतात, पण त्यांच्या बेसिसवर आपल्याला काय असे युनिक एक्झाम्पल्स काढायचे. तर त्याची तुम्ही काय करा की एक अशी लिस्ट तयार करा. कारण काय होतं, ज्या वेळेस आणि थिंक इन द पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम द एक्झामिनर्स पर्स्पेक्टिव्ह, तुम्ही त्याला विचार करा. आता समजा मी जर एक्झामिनर आहे आणि समजा 4 लोकांनी सेम क्वेश्चन म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत, आय एम गोइंग टू गिव्ह द सेम मार्क्स, किंवा इव्हन सेकंड जो पेपर चेक करणार त्याला कमी मार्क दिला अजून. तर ह्यासाठी कसं आहे की तुम्ही थोडं ट्राय करा की मी म्हणजे सगळेच म्हणत नाही मी एक्झाम्पल्स, पण एखाद्या क्वेश्चन मध्ये 10 मार्कात जर तुम्ही 4 एक्झाम्पल लिहित असाल, ट्राय करा की एक तरी एक्झाम्पल असं तुम्ही ऍटलिस्ट युनिक, तुमचं युनिक असलं पाहिजे. तर हे अशा प्रकारचं थोडं ना माइंडसेट तुम्ही डेव्हलप करा त्यासाठी. दुसरं मला मेन्स बद्दल असं सांगायचं आहे की आता सरांसोबत बोलणं चालू होतं माझं की डेली आन्सर रायटिंग बद्दल. बघा आता तुम्ही सध्या ह्या फाउंडेशन कोर्समध्ये तुम्ही कम्प्लीट केलेलं युनिकच्या, तर लगेच काय असं डेली आन्सर रायटिंग करायला पाहिजे वगैरे म्हणजे ह्या मताचा मी नाही. पण ऍटलिस्ट तुम्ही काय करायला पाहिजे की तुमचा जो पूर्ण सिलेबस जो तुमचा आहे, किंवा तुमचं जे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते पूर्णपणे वाचून झाल्यानंतर, ते मटेरियल जेव्हा आपण पूर्णपणे वाचतो ना, तर ट्राय करा की त्या मटेरियलचं जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता, ऍटलिस्ट 1 ते 2 वेळा जेव्हा तुमचं रिव्हिजन होईल. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही आन्सर लिहू नका, जर तुम्हाला लिहायचंच असेल तर माझा एक ऍडवाइस आहे तुम्हाला, काय करा की तो क्वेश्चन आहे ना, तुम्ही तुमच्या कुठल्या मटेरियलमध्ये ते मटेरियल त्या ठिकाणी जावा, बघा, ते एकदा वाचा, आणि मग तो सेम क्वेश्चन लगेच तुम्ही हाताने लिहून मग लगेच त्याला अटेम्प्ट करा. हे तुम्ही करू शकता. तुम्हाला डेली करायचं असेल तर तुम्ही हे गोष्टी करा. आपण काय करतो, जर डेली आन्सर रायटिंगच्या नावाखाली खूप कुठं काहीतरी लिहून येतो, कचरा लिहून येतो, आणि आपल्याला ते स्वतःला असं वाटतं की आपण खूप भारी लिहिलेलं आहे. ते कचरा का लिहितो माहितीये का तुम्हाला? कारण आपलं एकतर अनालिसिस आपण केलेलं नसतं, आपल्याकडे डेटाच अवेलेबल नाही. आता तुम्हाला जर पॉवर्टी बद्दल जर तुम्हाला एखादा क्वेश्चन लिहायचा आहे आणि तुम्हाला हेच माहित नाही की इंडियामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी किती आहे, किंवा तुम्हाला हेच माहित नाही की इंडियामध्ये रुरल पॉवर्टी किती आहे आणि अर्बन पॉवर्टी किती आहे, किंवा आपल्याला हेच जर समजा माहित नसेल की पॉवर्टीचे कुठले डायमेन्शन्स आहेत जे आपण कसे मोजले पाहिजेत, हे जर आपल्याला माहित नसेल तर आपल्या आन्सरमध्ये डेप्थ येणार नाही, बरोबर. आणि किंवा पॉवर्टीचे किती प्रकार आहेत हे जेव्हा समजेल त्याच वेळेस आपल्या आन्सरमध्ये डेप्थ तयार होईल.
आता फक्त पॉवर्टीवर आन्सर लिहायचं म्हणून फक्त तुम्ही काहीतरी एक डेटा लिहिणार, जे नीती आयोगने दिले वगैरे अशा नावाखाली, परत तुमच्या खाली तुम्हाला कंटेंटच भेटणार नाही त्याच्यामध्ये. तर ते जर भेटायचं असेल ना, मला हे वाटतं की तुमचा जो बेसिक, जो फाउंडेशनल फंडामेंटल जो मटेरियल तो कम्प्लीट करा, किंवा लिहायचं असेल तर मग अशा प्रकारे की त्याला बघायचं, बघून आन्सर लिहायचं. दिस इज अ बेस्ट वे स्टार्टिंगला. बघा, कारण बघा, आन्सर रायटिंग इज अ स्किल. जसं मी प्रिलिमला बोललो ना, जसं प्रिलिम्स इज नॉट अ गेम ऑफ नॉलेज, जसं मेन्स इज ऑल्सो नॉट अ गेम ऑफ नॉलेज. मेन्स इज अ गेम ऑफ रायटिंग. तुम्ही किती चांगलं लिहू शकता त्याच बेसिसवर तुम्हाला मेन्सला मार्क भेटणार. दुसरं, मेन्समध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो, दॅट इज प्रेझेंटेशन. ओके. आता सर मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रेझेंटेशन, आणि दुसरं म्हणजे असतं की आपली स्ट्रेंथ. आता माझ्याकडे सर अशी गोष्ट आहे की माझं जे अक्षर आहे एवढं लय चांगलं नाही, म्हणजे ठीकठाक आहे, वाचू शकतो समोरचा, बट माझं प्रेझेंटेशन एवढं चांगलं नाही. तर मी काय केलं की मी ते म्हणजे हेरलं की यार ठीक आहे, म्हणजे मी प्रेझेंटेशन मध्ये इम्प्रूव्ह जरी केलं तरी मी कितपत करणार आहे. कारण तुम्हाला 3 तासामध्ये 50 पेजेस भरायचे असतात. 10 मार्काचा क्वेश्चन 7 मिनिटांमध्ये लिहायचा असतो. 15 मार्काचा क्वेश्चन 11 मिनिटात लिहायचा असतो. मग त्यामध्ये तुम्ही हँड रायटिंगवर फोकस करणार किंवा त्या प्रेझेंटेशनवर फोकस करणार का म्हणजे आन्सर लिहिणार. तर ते मग मी एक दुसरा वे काढला माझ्या स्वतःसाठी की जर माझं प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर मी काय करेल, मी त्या ठिकाणी एखादा डायग्राम काढेल, एखादा ग्राफ काढेल किंवा फ्लो चार्ट काढेल. आणि दुसरं म्हणजे काय, मी माझा जो पेपर आहे ना तो डेटा फॅक्ट रिच करेल, पण रिलिव्हंट डेटा, रिलिव्हंट फॅक्ट्स, रिलिव्हंट कमिटीज आणि रिलिव्हंट एखादं आर्टिकल, म्हणजे अशा प्रकारे हे करायचा मी प्रयत्न केला. आणि तो टॅकल करायचा प्रयत्न केला की ठीक आहे, मला जे दुसरे लोक एवढे भारी तेवढं भारी मला लिहिता नाही येणार, पण माझी स्ट्रेंथ ओळखणं प्रत्येकाने तुम्ही ते करा. आणि बघा, आणि मी जेव्हा तुम्हाला आधी टॉपरचं बोललो ना, एक काम करा तुम्ही सगळ्यांनी, टॉपर्सचे जे कॉपीज आहेत त्याच्या थ्रू जावा, आणि तुम्हाला ना असा एक टॉपर सापडेल की जो बिलकुल आपल्यासारखा लिहितो. मी बघितलं की ज्याचं हँड रायटिंग एवढं लय चांगलं नाही, म्हणजे माझ्यासारखंच हँड रायटिंग वाला मी बघितला, पण त्याला खूप चांगले मार्क पडलेले हे पण बघितलं मी. मग मी त्याची जी पद्धत आहे ना ती अडॉप्ट केली. बघा, अडॉप्ट करणं दिस इज नॉट बॅड थिंग. ओके. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट इन्व्हेंट नाही करू शकत, तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही डिस्कवर नाही करू शकत की मी असंच करेन वगैरे, असं नाही. किंवा एखादा खूप भारी लिहितं तर बऱ्याच वेळेस काय होतं सर, आता अनिमेश प्रधान सरांचे जे कॉपीज बघितल्या ना, मला असं वाटायचं की यार मी असं लिहूच शकत नाही. पण मी त्यांच्याकडे एक गोष्ट घेतली, ते म्हणजे त्यांच्या लिहायची त्यांची पद्धत. म्हणजे ते काय करायचे की एखादी लाईन लिहिली तर खाली डेटा द्यायचेच, खाली फॅक्ट्स द्यायचे, खाली कमिटी लिहायचेच किंवा कमिटीचे रिकमेंडेशन लिहायचे. मग मी ह्या गोष्टी घेतल्या. आणि मी दुसरे एक टॉपर आहे, त्यांचं अक्षर एवढं चांगलं नाही, मग मी बघितलं की त्यांना मार्क पडतायत, म्हणजे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन पण करायचा प्रयत्न केला आन्सर रायटिंग मध्ये. तर सांगायचा उद्देश असा आहे की यू हॅव टू बी डीप इन द मेन्स प्रिपरेशन. करत असताना ह्या डीप मध्ये तुम्हाला जाणं खूप महत्वाचं आहे. आणि काय करत जावा, आता यू ऑल आर, म्हणजे एका इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही आहे, तुम्ही सगळे सोबत आहेत, तर एक चांगला ग्रुप आहे ना, 4 ते 5 लोकांचा चांगला ग्रुप असणं खूप महत्वाचं आहे. काय असतं, आपण सोबत असून देखील सोलोमध्ये अभ्यास करत असतो. ह्याचा सगळ्यात मोठा तोटा असा होतो की कधी कधी एखाद्या आपल्या मित्राला एखादी गोष्ट खूप चांगली येत असते. फॉर एक्झाम्पल, त्याला हे माहित असतं की इकॉनॉमीमध्ये जे कॉन्सेप्ट आहेत त्याला खूप चांगल्याने माहिती असतात आणि तो चांगला एक्सप्लेन पण करू शकत असतो. पण दुसरा जो आहे त्याला पॉलिटीचे आर्टिकल्स कसे लक्षात ठेवायचे त्यांना त्याचं एक निमॉनिक्स बनवलेलं असतं. तर ह्या काय करा की ह्या दोघांचं ना कॉम्बिनेशन होणं खूप महत्वाचं आहे. त्याच वेळेस मेन्सची पूर्ण हॉलिस्टिक प्रिपरेशन आपण करू शकतो. तर मी जेव्हापासून अभ्यास करतो ना तेव्हा कंटिन्युअस मी कमीत कमी 5 लोकांचा आमचा ग्रुप आहे. आता ह्या वर्षी 7 लोकांचा आमचा ग्रुप होता, 7 पैकी 4 आता ह्या वर्षी सिलेक्टेड आहेत. तर म्हणजे मला हे सांगायचंय की तुम्ही हे जे ग्रुप स्टडी आपण जे म्हणतो ना, त्या ग्रुप स्टडीमध्ये एक लक्षात ठेवा की निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आणि पॉझिटिव्ह लोकांचा ग्रुप बनवा. आणि आपला टाइम आहे ना त्या लोकांमध्ये पूर्णपणे इन्व्हेस्ट आपण जे करतो किंवा त्यातनं आउटपुट जे भेटतं ना त्यावर फोकस आपण करायला पाहिजे. तर जेव्हा चहाला वगैरे जातो ना, असंच बोलायचं की बोलत आपण जाऊ शकतो की म्हणजे सध्या किंवा जॉग्राफीमध्ये हे कन्सेप्ट नेमके काय आहेत, किंवा जे सॉल्स्टाइस काय आहे, किंवा म्हणजे अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण डिस्कस करू शकतो. की समजा आता चाललोय आपण आणि विचारलं की अरे मला हा कन्सेप्ट समजलेला नाही तर तो कसा करायला पाहिजे, तर कुणाला कोणाला ते माहित असतं. तर हे जे आहे ना तुम्ही हे खरंच करत चला, कारण माझा अनुभव आहे खूप मोठा, त्यातनं मला हे समजलेलं आहे की ह्या गोष्टींचा ना खूप म्हणजे खूप फायदा होतो. आपण सोलोमध्ये बऱ्याच गोष्टी सोडतो, कळलं नाही तरी पण आपण इग्नोर करून देतो. तर ह्या गोष्टी करू नका.
आता थोडं पेपर वाईज थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे पेपर वाईज बघा, GS 1 जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो, हिस्ट्रीचं किती वेटेज आहे किंवा सोसायटीचं किती वेटेज आहे, जॉग्राफीचं. आता सोसायटी आणि जॉग्राफी हॅज द हायेस्ट वेटेज. ठीक आहे, सोसायटीमध्ये कमीत कमी 80 ते मॅक्सिमम 100 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. जॉग्राफीमध्ये 100 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात, 80 ते 100 ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण हिस्ट्रीमध्ये म्हणजे 1, 2, 3 हे क्वेश्चन हिस्ट्रीचे राहतात आणि 11, 12 हे हिस्ट्रीचे राहतात. म्हणजे असे जवळजवळ 50 ते 80 मार्काचं हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर ह्याचं पण तुम्ही ना ते अनालिसिस करा की कुठल्या पार्टला किती त्यांनी वेटेज दिलेलं आहे मेन्समध्ये, हे थोडं बघा. आणि आपलं काम कंटिन्यू आहे ना, असं माइंडमध्ये तुम्ही ते राहिलं पाहिजे की म्हणजे कंटिन्यू अनालिटिकल त्या मोडमध्ये राहा, बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग. मेन्सच्या प्रत्येक आन्सरमध्ये तुम्ही जेवढं ब्रेन स्टॉर्म कराल दॅट इज तुम्हाला त्याचा फायदा होणार. एक तुम्हाला सांगतो, ब्रेन स्टॉर्मिंगचे ना 2 प्रकार असतात. एक असतं म्हणजे पॅसिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग आणि दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग. पॅसिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, तुम्ही आता कुठेतरी बाहेर रस्त्यावर फिरताय आणि तुम्ही विचार केला की अर्बनायझेशनचा एक टॉपिक आहे GS 1 मध्ये. तर अर्बनायझेशनचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, फिरता फिरता तुम्हाला दिसेल की कचरा पडलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा इश्यू आहे. तुम्हाला दिसेल की ट्रॅफिक मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्हाला हे दिसेल की पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पाणी असेल तरी ते किती पोल्युटेड आहे का. तुम्ही बघता की एअर पोल्युशन आहे, ओके, किंवा कंजेशन आहे, स्लम्स डेव्हलप होतात. दुसरं म्हणजे काय की आपण ते बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणतो तसं डेव्हलप झालेलं कुठं कुठं आहे किंवा कुठं कुठं नाही. किंवा तुम्ही आपले पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं तुम्ही बिल्डिंग बघता, तर हे बघा की ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याच्यामध्ये किंवा त्यांचे काय. म्हणजे हे जे आहे ना, दिस इज लाईक अ पॅसिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग. तुम्ही बघताय आणि तुम्ही फक्त विचार करत राहताय, तर हे पॅसिव्ह. दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग. तुम्ही लायब्ररीत बसलेलं आहे, तुमच्याकडे वही आणि पेन आहे, तर त्या पेनवर तुम्ही असा एखादा टॉपिक घेतला आपल्या मेन्स मधला, असाच उचलायचा, लिहायचा आणि त्याला ट्री डायग्राम टाईप करायचं की ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये समजा हा एखादा पॉइंट आहे, त्याचा सोशोलॉजिकल इम्पॅक्ट काय आहे, पॉलिटिकल इम्पॅक्ट काय आहे, कल्चरल किंवा बाकीचे स्पिरिच्युअल, ह्या गोष्टींमध्ये तुम्ही असं ना दिस इज लाईक तुम्ही लिहून करताय. म्हणून हे नावं असे काही सायंटिफिक नाही, मी स्वतः दिलेले त्याला पॅसिव्ह ऍक्टिव्ह ब्रेन स्टॉर्मिंग म्हणून. मग तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही केल्यानंतर आहे ना, तुम्हाला हे समजेल. आणि ह्यालाच कनेक्टेड एक कॉन्सेप्ट किंवा पार्ट जे मी मानतो ते असं आहे की कुठलाही क्वेश्चन मेन्सचा डोंट थिंक इन अ नॅरो सेन्स. त्याला पॅरोकिल अप्रोचने विचार करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, जर हडप्पावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याने विचारलं की गिव्ह द आर्किटेक्चरल पार्ट ऑफ हडप्पा, तर सर मला असं अनुभव पण आलेला आहे, आपण फक्त आर्किटेक्चरचा विचार करत बसलो ना, आपण एका पानाच्या वर आपण आन्सर लिहू शकत नाही. आणि युपीएससीची अशी डिमांड पण नाहीये. इवन दो दे आर मेन्शनिंग आर्किटेक्चरल पार्ट, त्याच्यामध्ये 2 पार्ट, एक म्हणजे कोर आणि पेरिफेरी, बरोबर. कोर तुमचा जो आन्सर आहे ना तो आर्किटेक्चरवर पाहिजे, पण पेरिफेरल आहे ना ते तुम्ही बाकीच्या पण गोष्टी लिहू शकता त्याच्यामध्ये. सोसायटी कशी होती, ठीक आहे, बट यू हॅव टू बी व्हेरी मच इंटेलिजंट की त्या क्वेश्चनला अनुसरून आपल्याला ते लिहायचं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला ना कंटिन्युअस तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता, म्हणजे सिरियस प्रॅक्टिस, ओके, त्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी जमणार आहेत. तर म्हणजे ह्या सगळ्या कनेक्टेड गोष्टी ह्या सगळ्या GSला आणि इव्हन ऑप्शनला सुद्धा ह्या गोष्टी अप्लाय होणार. तर हे जे PYQचं अनालिसिस आपण करतो ना ते थरो करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे आता GS2 मध्ये पण जेव्हा पॉलिटी आहे, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन, जे पॉल सायन्सचे मुलं आहेत त्यांच्यासाठी इंटरनॅशनल रिलेशनचे क्वेश्चन एवढे अवघड जात नाहीत. पण एक असे सर एक ऑब्झर्वेशन आहे, आता पॉल सायन्सच्या मुलांना आपण जेव्हा GSचे IRचे क्वेश्चन लिहितोय आन्सर्स, त्याच्यामध्ये जास्त मार्क पडत नाहीत. ह्याचं रिझन असं आहे की आपण एवढं डीप मध्ये ते कॉन्सेप्ट वाचलेले असतात ना, तर आपण आपली ती लँग्वेज किंवा ती डेप्थनेस आणि त्या GSच्या आन्सर मध्ये दिसते. बाकीची मुलं काय करतात की भरपूर गोष्टी कव्हर करतात, आपण फक्त 2-3 गोष्टी कव्हर डीप मध्ये करतो. तर थोडं जरा ते डिफरन्स तयार करा की GS2चं IRचं GSचं आन्सर आणि पॉलिटिकल सायन्सचा IRचा आन्सर, ह्या दोघांमध्ये थोडा फरक आहे. तुम्ही कीवर्ड्स वापरू शकता, जसं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आपण ह्या गोष्टी ते कीवर्ड्स वापरू शकतो आपण, बट ती डेप्थ आहे ना ती फक्त आपल्याला PSR मध्ये लागते. इथं आपल्याला म्हणजे एरिया जास्त कव्हर करणं महत्वाचं आहे. दुसरं मी माझ्या बोललोच की सोशल जस्टिस आणि सोसायटी ह्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न करा, किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीबद्दल ह्याच्याबद्दल त्याच्यामध्ये रिपोर्ट बद्दल ह्याच्यामध्ये GS मध्ये विचारलं जातं, तर त्याबद्दल थोडं. आणि क्वेश्चन मी बोललो सगळे रिपीटेड क्वेश्चन असतात. सो गो थ्रू द PYQs आणि त्यानुसार कसं आन्सर रायटिंग पाहिजे त्याचं टेम्पलेट वगैरे हे तयार करायचं त्याच्यामध्ये.
आणि पॉलिटीबद्दल तर ठीक आहे, म्हणजे ते बऱ्यापैकी स्टॅटिक टाईपचे क्वेश्चन विचारतात. आता फॉर एक्झाम्पल आता आरपीआयचा क्वेश्चन जो आहे जीएसटी मध्ये तो ऑलमोस्ट एव्हरीवर विचारतात. आणि सेम क्वेश्चन असतो की व्हॉट आर दी क्रायटेरिया फॉर द डिस्क्वालिफिकेशन ऑफ द एमपीज किंवा एमएलएस वगैरे. तर हे क्वेश्चन डायरेक्ट ना पाठ करायचे, ठीक आहे, कारण तिथं तुम्ही वेळ घालवायचा नाही. कारण काय असतं, आपण जसं बोलतो ना 7 मिनिटामध्ये 10 मार्काचे, 11 मिनिटामध्ये 15 मार्काचे, तर असे क्वेश्चन्स 7 मिनिटाऐवजी 6 मिनिटात लिहायचे किंवा 11 मिनिटाऐवजी 10 मिनिटात लिहायचे. मग तो जो 1 मिनिट वाचतो ना, तो आपला जिथं डिफिकल्ट क्वेश्चन वाटतो त्या ठिकाणी तो 1 मिनिट युज करणं महत्वाचं. ते झालं. मग जीएस3 बद्दल पण सेम, जीएसटी मध्ये मार्क भेटत नाहीत बऱ्यापैकी. आय एम फॉर्च्युनेट की मला 98 मार्क ह्याच भेटलेले आहेत. तर सीन असं आहे ना की जीएसटीची जी डिमांड आहे ती थोडी वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये 5 सब्जेक्ट आहेत. एक इकॉनॉमी आहे, अग्रिकल्चर आहे, त्यानंतर इन्व्हायरमेंट आहे आणि सायन्स टेक आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे. तर हे लक्षात ठेवा की कंटिन्युअसली तुम्हाला क्वेश्चन लिहित असताना तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तुम्हाला इकॉनॉमीचं भेटेल, थर्ड किंवा फोर्थ वेगळाच भेटेल ऍग्रिकल्चरचा वगैरे. शेवटी 9वा 10वा आणि 19-20वा तुम्हाला तो इंटरनल सिक्युरिटीचा क्वेश्चन भेटेल. म्हणजे यू हॅव टू चेंज युअर माइंडसेट आफ्टर ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन. तर त्याचं जे म्हणजे प्रेशर आहे ना, ते आधीच तुम्हाला लक्षात ठेवा की, आणि ते पण फिक्स आहे, म्हणजे कुठला क्वेश्चन त्यांनी काय विचारणार आहेत. म्हणजे पहिले 2 इकॉनॉमिक्सचेच असणार, त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लुझिव्ह ग्रोथवरच असणार. तुम्ही जाऊन बघा पीवायक्यू मध्ये तेच क्वेश्चन आहेत सेम. म्हणजे ह्याचा काय फायदा होतो, तो जे म्हणजे आपलं प्रेशर येणार आहे ना, ते तुम्ही थोडं जर रिलीज करू शकता त्या ठिकाणी. तर जीएस3ची डिमांड काय आहे की तुम्ही खूप चांगले डेटा आणि फॅक्ट्स टाकले पाहिजेत आणि ते सगळे बरोबर टाकले पाहिजेत, कारण दुसरे लोक राईट टाकणार आहेत, त्यामुळे त्यांच्या रेफरन्सनी तुमचं क्वेश्चन एखाद्या रॉंग होऊ शकतो. ते आहे. आणि दुसरं मला म्हणायचं आहे की तुमच्याकडं जसं मी GS1 मध्ये बोललो किंवा 2 मध्ये असे युनिक एक्झाम्पल्स पण इथं पाहिजेत, ठीक आहे. तर ते पण तुम्ही ते आता 0 सर एक मटेरियल येतं डेटा फॅक्टचं, मे बी युनिक अकॅडमीचं पण असणार आहे. तर असे जे मटेरियल आहेत ना, त्या मटेरियलच्या थ्रू तुम्ही जावा आणि एकच मटेरियल, लिमिटेड मटेरियल आपण जे म्हणतो ना, तर एकच मटेरियल ठेवायचं आपल्याला आणि त्यालाच फाउंडेशन समजून आपल्याला ते प्रोसीड करायचंय, ठीक आहे. ते झालं. तर हे जीएस3 बद्दल आहे. आणि जीएस3 सांगताना मला एक गोष्ट आठवली, ते म्हणजे मेन्सचे पेपर कसे अप्रोच करायचे. त्याच्यामध्ये बघा बऱ्याच लोकांचे बरेच पॅटर्न आहेत. काय होतं की मी काय करायचो, पहिले 5 क्वेश्चन व 1, 2, 3, 4, 5 हे अटेम्प्ट करायचो, त्यानंतर 11 ते 20 अटेम्प्ट करायचो, नंतर 9वा 10वा अटेम्प्ट करायचो आणि त्यानंतर 6वा 7वा 8वा करायचो. आता ह्याचं रिझन सांगतो तुम्हाला काय आहे. तुम्ही पहिले 5 आपण का करतो, कारण थोडं स्टार्टिंगला अक्षर चांगलं येतं आणि जेव्हा कोणी पण एक्झामिनर जेव्हा पेपर तुमचा ओपन करतो तेव्हा त्याला दिसतं की ठीक आहे, म्हणजे ह्याचा आन्सर बऱ्यापैकी ह्याचा अक्षर आहे, तर थोडं एक अर्धा म्हणजे थोडं मार्क जरी वाटलं तरी आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आणि पहिले 5 झाले आणि 11वा ते 19, कारण ते सगळे 15 मार्काचे क्वेश्चन आहेत, म्हणून तुम्ही 15 मार्काचे क्वेश्चन सगळ्यात पहिल्यांदा अटेम्प्ट करायला पाहिजेत. पण ते झाले ना, मग 9वा 10वा का असतं, तुम्ही कुठले पण क्वेश्चन पेपर बघा मेन्सचे, जे 19 आणि 20 क्वेश्चन आहे नंबर आहेत, सेम क्वेश्चन 9वा 10वा असतो. जसं मी मागाशी बोललो ना की 19-20 जेव्हा इंटरनल सिक्युरिटी असतं, तेच 9वा 10वा पण इंटरनल सिक्युरिटी असतं. तर तुमचं जे माइंडसेट आहे ना, ते जास्त चेंज करायची गरज नाही. आता हे पण ओव्हर द इयर्स जेव्हा बघत गेलो मी, त्यावेळेस म्हणजे ही स्ट्रॅटेजी मी डेव्हलप केली. तर म्हणजे हे करायचं आणि ह्याच्याने काय होतं की तुम्ही जे वर्स्ट तुमच्यासोबत होणार आहे ते तुम्ही थोडं रिड्यूस करू शकता. म्हणजे मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये 5वा 6वा आणि 7वा हे जे क्वेश्चन्स आहेत, 6वा 7वा आणि 8वा, ह्यातला एखादा कोणता तरी क्वेश्चन कॉम्प्रोमाइज होणार आहे. बट तुम्ही ऑलरेडी दुसरे क्वालिटी लिहिले तर थोडाफार एखादा कॉम्प्रोमाइज जरी झाला तरी एवढा मोठा फरक पडत नाही. बट स्टील यू हॅव टू कम्प्लीट एव्हरी क्वेश्चन क्वालिटेटिव्हली. आधी कसं होतं, आधी असं म्हणायचे की तुम्ही 12 क्वेश्चन खूप चांगले अटेम्प्ट करा, 4 क्वेश्चन थोडं मॉडरेटली अटेम्प्ट करू शकता आणि बाकीचे थोडं जरा. पण आज सध्या एवढी कॉम्पिटिशन आहे, आय कॅन टेल यू की सगळे पोरं सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करतात आणि ट्राय करतात की 20च्या 20 क्वेश्चन क्वालिटेटिव्हली कसं कम्प्लीट करायचं. कारण हे काम महत्वाचं आहे, कारण मुलांची जी थिंकिंग प्रोसेस आहे ती एवढी खतरनाक डेव्हलप झालेली आहे, एवढी कॉम्पिटिटिव्हनेस सध्या वाढलेलं आहे. कारण कसं, आपण जर आपल्या त्या आयसोलेशन मध्ये राहिलो ना, आपल्याला समजत नाही. तुम्ही आसपास मुलं बघा, त्यांचं स्टडीचं त्यांचं लेवल बघा, तो खूप वाढलेला आहे, ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण कसं करू शकतो, तर त्याच्यावर तुम्ही फोकस करा की 20च्या 20 क्वेश्चन आपल्याला क्वालिटेटिव्हली कम्प्लीट करायचे. आता लास्ट जो पार्ट आहे तो GS4चा. आता ह्याच्यामध्ये पण मला एवढे चांगले मार्क्स नाही पडले, बट स्टील आय वॉन्ट टू टेल यू. तर ह्याच्यामध्ये काय करायचं GS4 मध्ये, की जे GS4चे अशा काही कीवर्ड्स आहेत, ऍटिट्यूड असेल,
किंवा इमोशनल इंटेलिजन्स असते, असे त्यांचे बहुतेक 20 एक कीवर्ड्स आहेत. तर त्या कीवर्डचं बघा बरेच मटेरियल अवेलेबल आहे, बट स्टील माझं असं मत आहे, तुम्ही ते प्रत्येक कीवर्ड आहे ना गुगलला टाका आणि त्याच्यामध्ये जे डेफिनेशन फर्स्ट येईल ते डेफिनेशन स्वतः हाताने लिहा आणि ते ट्राय करा की ते तुम्ही कंटिन्युअस एकच डेफिनेशन परत परत तुम्ही लिहिणार. ह्याच्याने काय होतं की आपण स्वतः शोधलेलं आहे ते लक्षात पण राहतं शोधल्यानंतर आणि स्वतः लिहून पण काढल्यानंतर ते अजून आठवतं व्यवस्थित. तर आणि एखादं जर कॉन्सेप्ट समजत नसेल ना तर त्याला थोडंसं डायग्रॅमॅटिकली त्याला तुम्ही असं रिप्रेझेंट एक्झाम मध्ये पण करू शकता आणि अभ्यास करताना पण ते तुम्ही त्याला डायग्रॅमॅटिकली तुम्ही ते त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. तर असं तुम्ही GS4 मध्ये करा. GS मध्ये केस स्टडीचा एक पार्ट असतो, एक खूप चांगले एक 2023 मध्ये एक मॅडम आहे, त्यांना 162 मार्क्स आलेले त्याच्यामध्ये. तर त्यांचे तुम्ही विशाखा यादव म्हणून 2020 मध्ये त्यांना पण 162 मार्क्स आहेत. तर असे जे ज्यांना मार्क्स एवढे चांगले पडलेले आहेत ना, तर अशा मार्क्सचे तुम्ही ना पेपर बघा की त्यांचं जे लिहायची जी स्टाईल आहे किंवा केस स्टडी लिहायची पण एक पद्धत आहे. मग त्यांची केस स्टडी वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यस, म्हणजे लॉजिकली अशा प्रकारे आपण केस स्टडी सॉल्व्ह पण करू शकतो, म्हणजे प्रॅक्टिकल ग्राउंडवर देखील. आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिकॅलिटी त्या केस स्टडीमध्ये द्याल ना तेवढं तुम्हाला चांगलं रिवॉर्ड केलं जातं. तर हे केस स्टडी बद्दल आहे. आणि दुसरं एक म्हणजे टॉपर्स बद्दल तुम्हाला असं अजून सांगायचं की म्हणजे आपल्यासारखा टॉपर शोधायचा आणि चांगल्या मार्कवाला शोधायचा, ते एक करणं. आणि दुसरं म्हणजे काय करा की प्रत्येक पेपरमध्ये जे हायेस्ट मार्क्स ज्यांना भेटलेले आहेत ते तुम्हाला असे गुगल ड्राईव्ह आहे, मी वाटलं तर शेअर करेन, त्या गुगल ड्राईव्ह वरती प्रत्येक म्हणजे टॉपर्सनं जे हायेस्ट मार्क्स आहेत अशा त्यांचे आन्सर पेपर आहेत. तर ते बघा की त्यांना एवढे हायेस्ट मार्क का बरं भेटले आणि त्यांना रेफर करा. तर ह्या गोष्टी मी का सांगतोय, कारण त्यांनी ज्या चुका ऑलरेडी केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही नका करू. ठीक आहे, कारण ईच अँड एव्हरी मिस्टेक आपण करण्यासाठी आपली एवढी मोठी लाईफ नाही आपली. ठीक आहे, तर त्या गोष्टी बघा की प्रत्येकाकडनं जेवढं शिकता येईल ना ते शिकायचं आणि ते ऍप्लिकेशन आपण करायचं, हे महत्वाचं आहे. आता त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे पॉलिटिकल सायन्स बद्दल. बरं ठीक आहे, मी थोडं इंटरव्ह्यू बद्दल सांगतो, नंतर पॉलिटिकल सायन्स बद्दल शेवटी सांगतो. आता इंटरव्ह्यू मध्ये हा माझा तिसरा सिव्हिल सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू होता आणि मी 2024 मध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस देखील इंटरव्ह्यू दिलेला आहे. मला इंटरव्ह्यूला पण खूप ऍव्हरेज मार्क्स आहेत. मला 143, 150 असे मार्क्स होते आणि ह्या वर्षी मला 175 मार्क्स भेटलेले आहेत. तर मी इम्प्रुव्हमेंट एकच केली. आता सध्या मी मंत्रालयामध्ये वर्किंग आहे, तर त्यामुळे पण ह्या वर्षी मला जरा मार्क भेटले असतील स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये. तर असं असतं की इंटरव्ह्यूला म्हणतात की पर्सनॅलिटी टेस्ट. ऍक्च्युली हे खरंच तुमच्या पर्सनॅलिटी टेस्ट तुमची असते. पहिल्या 2 इंटरव्ह्यू मध्ये मला असं समजलं की आपण कसं असतं थोडं जरा खूप जास्त कॉन्शियस होऊन जातो इंटरव्ह्यूच्या वेळेस. माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस मी खूप जास्त कॉन्शियस झालो होतो आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की त्यावेळेस टेलिग्राम मध्ये असे बरेच ग्रुप्स आहेत. मग ते ग्रुप्स काय करतात, एक फिअर मॉंगरिंग करतात UPSCच्या बोर्ड्स बद्दल. आणि मला अनफॉर्च्युनेटली असं एक म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मार्क्स दिलंय असं हे स्वतःच काही लोकांनी असं प्रेडिक्ट केलं आणि त्यांनी डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये असे बोर्डच्या पॅनलचे नावं दिले आणि जे वर्स्ट नंबर देणारं पॅनल आहे तेच मला आलं. म्हणजे हे सगळं माइंडसेट मध्ये चालू होतं, ऍक्च्युली असं काहीच नव्हतं. एवढं लक्षात ठेवा की इंटरव्ह्यू मध्ये जे आहे ना तुमची रिअल पर्सनॅलिटी बाहेरच येते. तुम्ही तिथं ब्लफ करू शकत नाही, तुम्ही कुठल्याच प्रकारचं त्यांना खोटं सांगू शकत नाही. बिकॉज जसं प्रत्येक जण म्हणतात की देर इज अ मोर दॅन 100 years ऑफ त्यांचा एक्सपिरियन्स आहे. सो दे कॅन रिअली जज यू वेन दे सी यू. ओके, तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं, तुमच्या फेशियल एक्सप्रेशन मधनं, तुमच्या आईज मुवमेंटवरून, तुमच्या हँड्स मुवमेंटवरून, तुमच्या बसण्याच्या स्टाईलवरून हे त्यांना समजतं की म्हणजे तुम्ही किती पाण्यामध्ये आहे. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय करा माहितीये का, स्वतःची पर्सनॅलिटी आहे ना खूप कॉन्शियसली डेव्हलप करा. ठीक आहे, आपण कोणासोबत काय बोलतो, कोणासोबत कसं बोलतो आणि आपल्या बोलण्यामध्ये आपण ते जे अनालिटिकल एबिलिटी आहे का उगाच आपण एखादी गोष्ट बोलत असताना, म्हणजे हे का महत्वाचं आहे तुमच्यासाठी, का मी सांगतो हे गोष्ट, कारण तुमच्याकडे तो ना टाइम आहे अवेलेबल. ठीक आहे, तर ह्या एका वर्षामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की दररोज आपण जे करतोय ना ऍक्टिव्हिटी ह्याचं स्वतःवर एक आत्मपरीक्षण आपण करू शकतो की ठीक आहे, म्हणजे आज एखादी आपण असं मित्रांमध्ये डिस्कस करत होतो आणि मी एखादी गोष्ट असं सांगतो, तर ते सांगत असताना मी ती गोष्ट म्हणजे मी सांगताना किती लोक क्युरियोसिटीली ऐकत होते. म्हणजे लगेच असं डिमोरल व्हायची गरज नाही, पण ते कसं परत डेव्हलप करू शकतो, जर नसेल तर ती कशी गोष्ट डेव्हलप करायची.
आणि ती गोष्ट ना एका ह्याच्याने डेव्हलप होते, ते म्हणजे कंटिन्युअस अभ्यास. आणि ज्यांना कुणाला असं जर हॉबी असेल, हे असं बघण्यात आलेलं आहे, ज्यांना वाचनाची आवड वगैरे आहे किंवा ज्यांना योगा मेडिटेशन करायची ज्यांची हॉबी वगैरे आहे, अशा लोकांसाठी ना इंटरव्ह्यू इज लाईक जस्ट अ केक वॉक. म्हणजे हे तुम्हाला बऱ्याच लोकांच्या ह्याच्यावर वगैरे तुम्हाला दिसेल. मी पण योगा मेडिटेशन वगैरे करतोच, बट स्टील आय डोंट नो, कमी आले. बट स्टील मला एक सांगायचं आहे की हे जे हॉबी आहेत ना, तुम्ही हे खरंच मेंटेन करा. ह्याचं एक क्वालिटेटिव्ह व्हॅल्यू आहे, ठीक आहे. इव्हन दो माझ्यासोबत वर्क नाही झालं तरी, बट आय बिलीव्ह ऑन दिस. त्याची क्वालिटेटिव्ह व्हॅल्यू आहे, त्याची एज्युकेशनल व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही मनापासून ह्या गोष्टी करा. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा काय बोललो की यू हॅव टू बी व्हेरी मच सिरियस अबाउट दिस एक्झामिनेशन. आणि डोंट टेक दिस एक्झाम इमोशनली. ह्याला तुम्ही पूर्णपणे मेकॅनिकल अप्रोच करायचा. आपल्याला ह्याच्यामध्ये पीएचडी करायचं नाही. म्हणजे एक्झामची ही अशी प्रोसिजर आहे, एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, अशा क्वेश्चनच्या अशा प्रकारचे आन्सर लिहिले जातात किंवा असे आन्सर दिले जातात. ह्या पद्धतीने युपीएससीला अप्रोच करा. ओके. कारण आपण ज्यावेळेस इमोशनल होतो त्यावेळेस आपण आपलं फुल देऊ शकत नाही. आपण म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या एक्झामला विचार करत जातो मग, ठीक आहे. तर हे सांगायचं आहे इथपर्यंत. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण ह्याचं की पर्सनॅलिटी डेव्हलप स्वतःची आपण कशी करणार हे आपल्यावर डिपेंड आहे. आपलं बॅकग्राऊंड हे खूप जास्त मॅटर, म्हणजे किती करतं किंवा न करतं हे आपल्यावर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असाल, मी सुद्धा इंजिनियर आहे, किंवा तर तुमच्या ते इंजिनिअरिंग वरती ते क्वेश्चन तुम्हाला विचारणारच आहेत. ओके. तर त्याचं प्रिपरेशन आपलं किती चांगलं आहे. किंवा दुसरं म्हणजे काय, तुमचे कम्युनिकेशन स्किल. आता सर बऱ्याचपैकी इंटरव्ह्यू मध्ये असं एक कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा असं एक वाटतं सगळ्यांनाच की मराठी मुलांना इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क्स भेटतात. आता एका दृष्टिकोनातनं हे बरोबर पण आहे आणि चुकीचं पण आहे. बरोबर काय, खरंच कमी पडायला लागलेत मुलांना. बट चुकीचं काय आहे की आपण फक्त ह्या एकच धारणा घेऊन बसतो की कमी पडतायत म्हणून. एक असं आहे की आपल्यामध्ये सॉफ्ट स्किल जे आहे ते थोडं कुठेतरी आपल्या रक्तातच कमी येते. ते मराठी बाणा जो आपला आहे ना, त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते हंबलनेस, आपण हंबल राहायलाच पाहिजे. पण एवढं पण हंबल नाही राहायचंय की म्हणजे पूर्णपणे स्वतःला तिथं सरेंडर करायचंय. ओके. ह्या गोष्टी नाही करायच्या आपल्याला. आपली पर्सनॅलिटी ही अशी उठून दिसली पाहिजे. आणि त्याच सोबत कसं आहे की म्हणजे आपण कॉन्फिडेंटली आन्सर देत असताना देखील आपण हंबल राहू शकतो. हे त्या कम्युनिकेशन स्किलचं ना एक असं आहे, ते आपण कशी डेव्हलप करू शकतो ना, हे तुम्ही आतापासूनच करा. आणि डू रीड सम अदर बुक्स ॲज वेल. म्हणजे त्याला भरपूर टाइम द्यायची गरज नाहीये. त्यात तुम्ही 2 प्रकारे पुस्तक वाचू शकता. एक तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अटॉमिक हॅबिट्स तुम्ही पुस्तक घेऊन पण वाचू शकता, किंवा ऑडिओ बुक्स म्हणून बरेच ऑडिओ बुक्स येतात. दररोज संध्याकाळी अर्धा तास झोपायच्या आधी पण तुम्ही ऑडिओ बुक. स्वतः माझी हॉबी आहे ना, युपीएससी मध्ये पण मी तीच टाकलेली आहे. ती म्हणजे लिस्निंग टू नॉन फिक्शनल ऑडिओ बुक्स. म्हणजे जे ऑडिबल अमेझॉनचं आहे ते मी त्याचं सबस्क्रिप्शन मी घेतलेलं आहे. आणि मी ते गेल्या 4 वर्षापासून मी ऑडिओ बुक्स सर ऐकतो. तर तुम्ही अशा प्रकारे देखील ना बुक्स तुम्ही वाचू शकता. त्याच्याने पण तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत राहते. आता त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स बद्दल. आता इथे किती लोकांचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे? ठीक आहे. आता म्हणजे मी ह्याला 2 प्रकारे सांगेल. एक म्हणजे ऑप्शनल इन जनरल आणि पॉलिटिकल सायन्स इन पर्टिक्युलर. ओके. तर कसं असतं, आता माझे जे मित्र होते बरेच पॉप्युलर ऑप्शनल जे आहेत ते म्हणजे पॉलिटिकल सायन्स आहे, सोशिओलॉजी आहे, किंवा अँथ्रोपोलॉजी आहे. ठीक आहे. त्यानंतर बाकी बरेच जॉग्राफी वगैरे किंवा मॅथमॅटिक्स वगैरे हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला एक सांगतो गोष्ट, जर तुमच्या ऑप्शनलच्या आन्सर्समध्ये जर तुमची डेप्थ नसेल किंवा तुमची अनालिटिकल जर मॅच्युरिटी रिफ्लेक्ट होत नसेल आन्सर्समध्ये, कुठल्या पण ऑप्शनलमध्ये, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी ऑप्शनल, तर ऑप्शनलमध्ये मिळणारे जे मार्क्स आहेत ना ते खूप सब स्टँडर्ड लेवलला जातात. आता तुम्ही बऱ्याच लोकांचे मार्कशीट तुम्ही बघितले असतील. सिलेक्टेड झालेले लोकांचे जे मार्क्स आहेत ना ते 250s आणि 260s मध्ये लिंगर होतात. तर काय आहे की ह्याच्यामध्ये 250 आणि 260 बिकम अ न्यू नॉर्मल राईट नाऊ. म्हणजे आता ना आधी भेटायचे मॅथ्सला वगैरे 350 वगैरे मार्क भेटायचे, आता भेटत नाहीत, खूप कमी. 323चा ह्यावेळेस मॅथचा हायेस्ट आहे. किंवा पॉल सायन्सचा आता सरांनी सांगितलं की 287 म्हणजे असं हायेस्ट आहे. सोशलाईजचं देखील 292 काहीतरी हायेस्ट आहे. ज्यांना आहे त्यांना माहिती असणार आहे. तर काय झालेलं आहे की ऑप्शनलचे मार्क्स हे खूप ड्रॅस्टिकली रिड्यूस झालेले आहेत. त्याचं रिझन पण असं आहे की जे आन्सर रायटिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये ते मॅच्युरिटी मे बी दिसत नाही. किंवा मी तर असं म्हणतो की जे 250च्या खाली मार्क्स आहेत ना ते तुम्ही त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे.
कारण काय होतं की आपण आन्सर लिहितो पॉल सायन्स किंवा कुठल्या पण ऑप्शनचे आपण जेव्हा आन्सर लिहितो ना, आपण एखादी गोष्ट पाठ केलेली असते आणि ते डायरेक्टली आपण लिहून येतो. त्याच्यामध्ये फक्त असं दिसतं की विचारलेलं आहे आणि आपण फक्त जे पाठ केलेत, पाठ केल्याचा जो सिक्वेन्स वेगळाच असतो, विचारलेल्या क्वेश्चनचा सिक्वेन्स वेगळाच असतो, त्याच्यामध्ये लॉजिकल फ्लो पण दिसत नाही. आणि मोस्ट ऑफ द पीपल आपण जे आहेत आपण इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचे असतो आणि हे जे आपण जे ऑप्शन चूज करतो ते आपण ह्युमॅनिटीजच्या ऑप्शन चूज करतो. तर काय होतं की इंजिनिअरिंगच्या मुलांना टेक्निकल आन्सर लिहायची सवय असते आणि ह्युमॅनिटीजमध्ये दे नीड सम लॉजिकल फ्लो आणि त्याच्यामध्ये लॉजिकल अनालिसिस ह्याची गरज असते. तर हे ना तुम्हाला डेव्हलप करणं महत्वाचं आहे. आणि ते जसं आपण GS प्रिपरेशन करत होतो की क्वेश्चनचे आन्सर लिहिणे, प्रॅक्टिस करत राहणे, हे प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता डेली आन्सर रायटिंग बद्दल आपण मागाशी बोललो की तुम्ही आता करू नका, मग तुम्ही कसं करू शकता हे तुम्हाला बोललो. पण त्याचबरोबर आपण आहे ना ऑप्शनलचं पण ह्याच प्रकारे करू शकतो. काय करायचं, एखाद्या तुमचा जो टॉपर आहे ऑप्शनलचा त्याचा पेपर बघायचा, त्यांना जे क्वेश्चन लिहिले ना ते क्वेश्चनचं आन्सर वाचायचं, तेच क्वेश्चन हाताने लिहायचं आणि आपलं जेवढं त्यांना लिहिलेलं आठवतं ना तेच लिहायचं. म्हणजे ह्याच्याने काय होतं की आन्सर रायटिंगची ना सवय लागणं खूप महत्वाचं आहे. कारण मी बोललो ना की इंजिनिअरिंगच्या मुलांना ते लॉजिकल फ्लो मध्ये लिहायची सवय नसते. आपण काय, आपल्याला स्टेप्स असतात, त्या स्टेप्स मध्ये लिहायची आपल्याला सवय असते, त्याच्यामध्ये कुठलाच फ्लो वगैरे असं काहीच नसतो. आणि हे डेव्हलप जर तुम्ही झालं नसेल ना तर ते मार्क 100% पडणार नाहीत. कारण काय आहे, तुम्ही जर लिहिणार नसाल तर दिल्लीमध्ये ह्युमॅनिटीजच्या बॅकग्राऊंडचे मुलं ते लिहितात आणि दिस इज अ कॉम्पिटिशन, मार्क तुम्हाला रिलेटिव्हच भेटणार. ओके, सो हे तुम्ही खूप म्हणजे एकदम क्लिअर ठेवा माइंडमध्ये की ज्या ऑप्शनलला ज्या प्रकारची डिमांड आहे ते डिमांड नुसार आन्सर लिहिलंच गेलं पाहिजे, नाहीतर ते मग 240s मध्ये 250s मध्ये तुम्ही कंटिन्युअस त्याच्यामध्ये तुम्ही हॉवर करत राहणार. ओके, आता थोडं जरा दुसरं पॉल सायन्स मध्ये मी बोलतो, त्याचबरोबर त्या काही गोष्टी तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण लागू होणार आहेत. जसं की पॉल सायन्स मध्ये ना आता प्रत्येक GS ऑप्शनल मध्ये 4 पार्ट असतात. पेपर 1 पार्ट A, B, पेपर 2 पार्ट A, B. ओके, आणि मोस्टली सगळ्या ऑप्शनल मध्ये पेपर 1 पार्ट A हा जो राहतो ना तो मोस्टली मला असं वाटतं की थेरॉटिकल पार्ट असतो किंवा त्याच्यामध्ये एक त्या ऑप्शनलचं एक खूप बॅकग्राऊंड जे असतं त्याच्यावर सध्या जे सगळं चालू आहे त्याबद्दल ते पूर्ण बॅकग्राऊंड त्या पेपर 1 मध्ये राहतं. तर तो जो पेपर 1चा जो पार्ट असतो ना पार्ट A, तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. अँड दॅट इज युअर फाउंडेशन फॉर होल रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट ऑप्शनल. तर आता पॉल सायन्स मध्ये जर बघायचं झालं त्याच्यामध्ये बघा 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे पॉलिटिकल थिअरीज, जे लिबरलिझम असेल, सोशलिझम असेल, मार्क्सिझम असेल किंवा फेमिनिझम असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी. दुसरं म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल थॉट. ह्याच्यामध्ये पण वेस्टर्नमध्ये मग प्लेटो, अरिस्टॉटल असतील किंवा मॅकियावेली असेल आणि इंडियनमध्ये मग गांधी, MN रॉय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे लक्षात ठेवा की दीज आर युअर फाउंडेशन. आता ह्याच्या पुढे जाऊन बरेच टॉपिक्स आहेत, ते म्हणजे आपलं डेमोक्रेसी आहे, म्हणजे लिबर्टी आहे, जस्टिस आहे, ओके, किंवा अप्रोचेस आहेत आपले पॉल सायन्सचे. तर हे काय असतं की दीज आर युअर फाउंडेशन्स. आणि महत्वाचं असं आहे, आता सरांसोबत डिस्कस करताना एक गोष्ट अशी समजली की काय होतं की आपलं ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा कुठल्या पण आपल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते खूप आपल्याला सब सरफेस लेवलला माहिती असतं. जर कोणाला सांगितलं की आज निओ लिबरलिझमवर तुम्ही एक पेज लिहा, खूपच मला असं वाटतं की जरी आपण लिहिलं तरी आपल्याला अनालिसिस दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे निओ लिबरलिझमचे मग ते कुठले स्कॉलर्स आहेत किंवा नेमकं त्यांचं नेमकं म्हणणं काय, निओ लिबरलिझमचा इमर्जन्स का बरं झाला. ओके, मग ते लिबरलिझम काय होतं किंवा पॉझिटिव्ह लिबरलिझम काय आहे, निगेटिव्ह लिबरलिझम काय आहे. ठीक आहे, मग ते सोशल कॉन्ट्रॅक्ट आणि तिथून कसं ते इमर्ज झालं. तर म्हणजे मला हे सांगायचंय की हे जे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ना ते तुम्हाला खूप जास्त असं क्लिअर पाहिजे. आणि ते आपण तेव्हाच करू शकतो ज्या वेळेस आपण ह्या जे कॉन्सेप्ट आहेत ना ह्यांचा वेगवेगळ्या अँगलनी, जसं जसं शिकवतच असतील ते तुम्हाला ह्याच्यामध्ये, पण ते त्यांनी शिकवत असताना एवढं लक्षात ठेवा, आपण जे सरांच्या तोंडातून म्हणजे ज्या काही वर्ड्स येतात ना एखादं कॉन्सेप्ट शिकवत असताना बरेच एक्झाम्पल्स सर मध्ये देत असतील, तर माझं असं म्हणणं आहे तुमच्या नोट्समध्ये ते एक्झाम्पल्स आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करा. साईडला अशा छोट्या वर्ड्समध्ये का होईना पण तुम्ही ते मेन्शन करणं लय गरजेचं आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस आपण जेव्हा
नंतर जेव्हा पोस्ट आपलं जे क्लास नंतर आपण जे वाचत असतो ना, तो ना एक गॅप तयार होतो जर ते नाही लिहिलं तर. मग नेमकं हे कॉन्सेप्ट काय होती, ओके, मग ते कॉन्सेप्ट एक्झाम्पलच्या थ्रू सरांनी सांगितलेलं असतं, मग ते आपल्याला समजत नाही मध्ये. तर ट्राय करा की जे काही त्यांनी सांगत असतील ना, ट्राय करा की जेवढं शक्य ते सगळं लिहून घ्यायचा प्रयत्न करा. आणि ह्याचा फायदा तुम्हाला नंतर होणार ज्यावेळेस तुम्ही परत वाचणार आणि त्याचं परत तुम्ही नोट्स तयार करणार, छोट्या नोट्स, त्याच्या परत तुम्ही मायक्रो नोट्स तयार करणार. मग हे जे आहे ना, हे त्याच्यावरून तुमचं ते डिसाईड होणार. ओके, तर ते झालं. तर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे कव्हर करायचं. आणि दुसरं म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये सुद्धा येतं की इंटर डिसिप्लिनरी अप्रोच. आता लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस काय होतं, पेपर 1 पार्ट ए सोडला, पेपर 1 पार्ट बी आणि बाकीचे सगळे पेपर्स पुढचे दुसरा पूर्ण कम्प्लीट पेपर, तर ह्याच्यामध्ये मिक्सचर आहे. ते म्हणजे थिअरी प्लस करंट. तर हे सगळं लिहित असताना पेपर 1 पार्ट, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं पेपर 1 पार्ट बी जो आहे त्याच्यामध्ये आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न विचारतात. आपल्या जेव्हा कॉन्स्टिट्यूशनवर क्वेश्चन विचारतात ना, आपण कॉन्स्टिट्यूशन बद्दल खूप काही चांगलं लिहितो की हा म्हणजे इट इज लाईक, म्हणजे असं एक पुस्तक पण आहे त्याच्यावर, असं ते लिहितो. पण काय करायचं की जे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. ओके, तर हे आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट आपण पेपर 1 पार्ट ए मध्ये वाचलेलं आहे, बरोबर. आणि दॅट सोशल कॉन्ट्रॅक्ट इज हे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि जर तुम्ही जेव्हा बघितलं त्या सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये बरेच चेंजेस होत गेल्या, ओके, तर त्याच चेंजेस तुम्हाला आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतील. 1947 मध्ये आपण जे सोशल कॉन्ट्रॅक्ट केलं होतं 26 नोव्हेंबर 1949 ते सोशल कॉन्ट्रॅक्ट त्याचं फंडामेंटल जरी सेम असलं, आज इंडियामध्ये 106 अमेंडमेंट झालेले आहेत. वाय? बिकॉज सोशल कॉन्ट्रॅक्ट हे जे आहे आपलं सबसिक्वेंट जनरेशन मध्ये ते चेंज होत गेलेलं आहे. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तो ऍक्सेप्टन्स आहे की चेंज झाल्यानंतर आपण स्वतः पण चेंज झालेलो, म्हणून आपले फंडामेंटल जरी सेम राहिले तरी आपण आपल्या जनरेशनला जसं पाहिजे त्या प्रकारे आपण त्या कॉन्सेप्टला वळवण्याचा, त्यांना ते फ्लेक्झिबल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघा, कॉन्स्टिट्यूशनला आपण ह्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे ऍज अ पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट म्हणून. आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये बरेच कॉन्सेप्ट, ज्या वेळेस इंडियन डेमोक्रेसीचा क्वेश्चन पेपर 1 पार्ट बी मध्ये विचारला जातो, त्यावेळेस तुमचा जो सीबी मॅकफर्सन आहे त्याची डेमोक्रेसी थिअरी जी आहे त्या थिअरीबद्दल, त्या माणसाबद्दल तिथं मेन्शन करणं का गरजेचं आहे, बिकॉज व्हॉट द वर्क ही हॅज डन फॉर द डेमोक्रेसी ते दुसरं कोणीच केलेलं नाही. म्हणून इवन द क्वेश्चन इज फ्रॉम पेपर 1 पार्ट बी, बट दॅट मस्ट कम्स फ्रॉम द पेपर 1 पार्ट ए. दॅट इज युअर थेरोटिकल बॅकग्राऊंड. ओके, आणि हे तुम्हाला तिथं माउंट असं बिल्ड करता आलं पाहिजे की दॅट इज द बॅकग्राऊंड. आणि त्याच बॅकग्राऊंडवर इंडियन डेमोक्रेसी सध्या अशी आहे. आणि ह्याला पुढे एक्सटेन्शन कसं असतं त्याला म्हणजे करंट अफेअर, जसं डेमोक्रेसी इंडेक्स. ओके, पण डेमोक्रेसी इंडेक्स मध्ये सध्या इंडियाची डेमोक्रेसी कुठं स्टँड करते, आता त्याचे पण अनालिसिस आहेत आणि त्याचे पण बरेच डायमेन्शन्स आहेत. ते आपण कुठं वाचतो माहितीये का, ते वाचतो आपण करंट अफेअर मध्ये, जेव्हा प्रिलिमसाठी वाचतो किंवा करंट अफेअर जेव्हा मेन्ससाठी वाचतो. तर हे जे आहे ना इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, ते तुम्हाला सगळीकडे वापरायचं आहे. ते म्हणजे असं नाही की करंट अफेअर मी फक्त जीएस साठीच वापरणार नाही. जीएस साठी जे करंट अफेअर आपण जे वापरतो ना, तेच करंट अफेअर आपल्या ऑप्शनल मध्ये देखील आपण वापरू शकतो. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो अजून एक. सर बानू मुश्ताक म्हणून आहेत, त्यांना बुकर प्राइज भेटलं, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असणार आहे, मे बी तुम्हाला माहित असेल नाही, त्यांना गेल्या वर्षी बुकर प्राइज भेटलेलं आहे. त्यांचं पुस्तक आहे द हार्ट लॅम्प, राईट. तर त्या हार्ट लॅम्प इज द बुक, इट इज अबाउट इंडियाज कास्ट सिस्टम, इंडियाज लाईक म्हणजे रिलिजन, कास्ट, इथनिसिटी. आणि दॅट सेम पार्ट इज पेपर 1 पार्ट बी, कास्ट, रिलिजन, इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स किंवा इंडियन सिस्टम मध्ये. तर सर ह्या वर्षीच्या क्वेश्चन मध्ये मी तिचं जे स्टेटमेंट आहे ना, मग द हिंदू वाचत असताना एका वेळेस त्या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू आलेलं आणि त्या बुक रिव्ह्यू मधले आहे तसं वर्बॅटिम मी माझ्या त्या आन्सर मध्ये लिहून आलेलो आहे. तर म्हणजे मला हे सांगायचं आहे की युअर आईज अँड युअर इयर शुड ऑलवेज बी ओपन. ओके, म्हणजे काय असतं, जे कुठं दिसतं तुमच्या, मी काय म्हणलं की तुम्हाला ते तुमचं सिलेबस का पाठ पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचता त्यावेळेस तुम्हाला हे एका दिवशी न्यूजपेपरमध्ये तुम्ही मॅक्सिमम ना 2 किंवा 3 गोष्टी तुम्ही काढू शकता, ह्याच्यावर तुम्ही काढू शकतच नाही, कारण तेवढंच रिलिव्हंट असतं. कारण दरवर्षी काय होतं की, म्हणजे काय होतं दरवेळेस की दररोज ते बॉल टू बॉल ते कॉमेंट्री चालू राहते त्यांची, कारण त्यांना ते करावंच लागतं. पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय की व्हॉट इज द बेसिक. ओके, सो दॅट बेसिक ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करणं त्यातनं, म्हणून मी आता सगळ्या गोष्टी कनेक्ट करायचा प्रयत्न करायला लागलो तुम्हाला. जीएस,
करंट अफेअर, न्यूजपेपर अँड हाऊ वी कॅन यूज दॅट इन अवर ऑप्शनल्स. तर हे ना थोडं तुम्ही ह्याचा खूप करणं गरजेचं आहे. तर त्याच सोबत काय असतं, बऱ्याच वेळेस ना आपलं व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला बऱ्याच वेळेस लोक, तुम्हाला पण भरपूर क्वेश्चन असे येत असतील की जे दिलेलं मटेरियल ते सफिशियंट नाहीये, किंवा असं वाटतं की आम्हाला जे क्वेश्चन विचारलेले आणि आपलं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकत नाही. असं बऱ्याच लोकांचे कंप्लेंट पण असतात, तुम्हाला पण असतील, किंवा बाकी आपण अभ्यास करत असताना स्वतःला आपण ह्या गोष्टी कंप्लेंट करत असतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कंप्लेंट करत असताना आपल्याला काय करायचं आहे की जर सफिशियंट नसेल एखादी गोष्ट, तर ते सफिशियंट बनवण्यासाठी थोडं स्वतः सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की आता महात्मा गांधीजींवर आपण बऱ्याच गोष्टी वाचतो, ठीक आहे, पण काय होतं की त्याचे काही इंट्रोज ऑलरेडी आपण प्रिपेअर पण केलेले असतात आणि ते बरेच लोक तेच इंट्रो लिहितात. आता तुम्ही काय करू शकता माहितीये का, व्हॅल्युएशन म्हणून तुम्ही एक गोष्ट करू शकता, चॅट जीपीटीचा कसा चांगला यूज करू शकतो मी तुम्हाला सांगतो. येतं चॅट जीपीटी वरती टाकायचं महात्मा गांधीजी आणि त्याला विचारायचं की आय वॉन्ट सम युनिक इंट्रोज अबाउट महात्मा गांधीजी. ओके, तर ते एवढं भारी असे काही दुसऱ्यांचे कोट्स असतील, दुसऱ्यांच्या पुस्तकातले असे काही एक्सप्लेनेशन, त्याला सांगायचं की मला फक्त 2 ओळीचं पाहिजे, आय जस्ट वॉन्ट इन 10 to 15 वर्ड्स, तर ते तुम्हाला असं ना 10 ते एनलिस्ट करतं. तर त्यातलं काय करायचं की जेवढं आपल्याला चांगलं वाटतं ना, आणि हे मी केलेलं आहे ह्या वर्षी म्हणून मी सांगतो, मी प्रत्येकामध्ये ट्राय केलेलं की मी जेवढं म्हणजे नॅटॅलिटी, आता नॅटॅलिटी म्हणजे काय ह्याचा पर्सेंटेज माहिती आहे की नवीनता जे हना अरेंडचं आहे नॅटॅलिटी, तर ते नाविन्यता आहे ना, ते तुम्ही करणं गरजेचंच आहे. आता मला, आणि हे मी ह्या वर्षी खूप जास्त केलं होतं. मी ट्राय केलं होतं की प्रत्येक जण आहे ना, त्यांचे रिसोर्सेस ते आहेत आणि ते प्रत्येक जण ते युज करत असतात आणि सगळ्यांचा इंट्रो सेमच होतो बऱ्याच वेळेस आणि त्यांचं कन्क्लुजन पण सेम होतं. मी ट्राय केलं की यार थोडं काहीतरी त्यांना युनिक आणि बट क्वालिटी, असं नाही की तुम्ही इंट्रो म्हणून काहीतरी दुसरं लिहिण्यापेक्षा, म्हणजे मग ते अजून जास्त बेकार होईल. मग दुसरे लिहितात मग तसं जर नाही लिहिलं तर मग ते अजून जास्त कमी मार्क पडणार. म्हणजे ते त्या 10 मधून आपल्याला एकच सिलेक्ट करायचं की मला कुठलं, तर ह्याचा अशा प्रकारे तुम्ही ना चॅट जीपीटीचा प्रत्येक पॉईंटवर एखादा म्हणजे एकच तेवढंच इंट्रो, म्हणजे इंट्रोच काढायचा तेवढा छोटासा, हे तुम्ही ह्याचं करू शकता. आता दुसरं आहे ते म्हणजे मी आधी पण जसं बोललो की तुम्हाला थेरी आणि करंट हे तुम्हाला मिक्सचर करत जायचंय. ते तुम्हाला खूप जास्त म्हणजे असं विजिबली ड्रास्टिकली तुम्हाला ते दिसून येईल, ते म्हणजे पेपर 2 मध्ये. ओके, पेपर 2चं कसं आहे की त्याचं थेरॉटिकल पार्ट आता तो थोडा कमी आहे असला तरी त्याच्यामध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल आता थेरीज फॉर द इंटरनॅशनल रिलेशन्स ते सेमच आहे, ते लिबरलिझम वगैरे, ते त्यातले थोडे कॉन्सेप्ट वेगळे आहेत आणि ते कोणी ते पण वेगळे आहेत. दॅट इज युअर बेसिक. ओके, पण आता त्याच गोष्टी आणि त्याच पेपरमध्ये जेव्हा तुम्ही 7 नंबरच्या खाली जेव्हा तुम्ही टॉपिक जाता, ते सगळे म्हणजे थोडे स्टॅटिक पण आहेत, पण त्याच्यामध्ये करंट आता त्याच्यामध्ये खाली आहे ते म्हणजे युनायटेड नेशन्स वगैरे. ओके, किंवा G7, किंवा आता त्यात अजून सुद्धा मेन्शन केलं, गॅट मेन्शन केलं त्याच्यामध्ये. सो काय आहे की इवन दो दे लुक लाईक अ स्टॅटिक, ते स्टॅटिक आहेतच, नो डाऊट ऑन देम. स्टॅटिक का बरं आहे? कारण त्यांची ते जे सिलेबस डिझाईन केलेलं आहे, त्या सिलेबस डिझाईन करताना माइंडसेटमध्ये हे गोष्ट होती की हे ते जेव्हा इस्टॅब्लिश झाल्या होत्या त्या इन्स्टिट्यूशन्स, किंवा जेव्हा इस्टॅब्लिश झाल्या होत्या ते ऑर्गनायझेशन्स, त्याबद्दल त्यांना तिथे बोलायचं होतं. बट राईट नाऊ वर्ल्ड हॅज चेंज अ लॉट. बरोबर, आज WTO जर त्याच्यामध्ये मेन्शन असलं, आज WTOची काय अवस्था आपल्याला माहिती आहे. बरोबर, त्याचं अपिलेट ट्रिब्युनल गेल्या 5-6 वर्षापासून पूर्णपणे बंद आहे. म्हणजे मला काय सांगायचं की हे आपण आपल्या अँसर्समध्ये ह्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. ओके, तर आणि त्याच्यामध्ये पण एक तर असतं की सेक्युरिटी डिलेमा असेल, ओके, किंवा इनसेक्युरिटी डिलेमा असेल, ओके, किंवा बॅलन्स ऑफ पॉवर असेल. तर हे जे कन्सेप्ट आहेत, हे करंट अफेअरच्या अँसर्समध्ये लिहिताना हे कन्सेप्ट रिलिव्हंटली आपण कसे यूज करू शकतो. बरोबर, आता बरेच कन्सेप्ट मला पण सध्या आठवत नाही ते, पण हे जे सगळे कन्सेप्ट जे आहेत ना, पॉवरचे असतील किंवा बाकीचे पण, त्या सगळ्या कन्सेप्ट आपण इकडे यूज करणं खूप, आता ज्या वेळेस आपलं विचारलं जातं की बिमस्टेक किंवा आपलं सार्क वगैरे, तर त्याच्यामध्ये एक रिजनलिझमची कॉन्सेप्ट आहे. ओके, तर एक असतं पॉझिटिव्ह रिजनलिझम. ओके, आणि कुठलं पॉझिटिव्ह रिजनलिझम आहे, कुठलं निगेटिव्ह रिजनलिझम आहे, मग निगेटिव्ह रिजनलिझमला कसं चेंज करू शकतो. मग त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे ते पीस बाय पीसेस म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. बरोबर, आता ते बऱ्यापैकी इंडिया आणि पाकिस्तान बद्दल वापरलं जातं. ठीक आहे, जे मनमोहन मुशर्रफ डॉक्ट्रिन जे आहे ते पीस बाय पीसेसवर म्हणजे पुढे जाईल असं सगळ्यांना वाटलं होतं. किंवा जे फंक्शनलिझम जे आहे डेव्हिड मित्रानीचं मे बी,
तर ते फंक्शनलिझम जसं यू मध्ये काम केलं, तर आपण काय करायचं असतं की ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, इवन दो दे कॉन्सेप्ट वर स्टडीड ऑन द बेसिस ऑफ युरोपियन युनियन, वी हॅव टू यूज देम इन अदर रिजनल ऑर्गनायझेशन्स. तर हे आपलं इंटेलिजन्स आहे. ठीक आहे. आता अजून एक असे बरेच असे अमिताभ आचार्य म्हणून आहेत, त्यांचं पण रिजनलिझम वर कन्सेप्ट ऍक्च्युली मला सध्या ते आठवत नाही. तर ट्राय करा की असे जे काही नवीन कन्सेप्ट वगैरे भेटतात ना आपल्याला, हे कन्सेप्ट ना, म्हणजे मला हे म्हणायचं की व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे हे असतं की जे ट्रेडिशनल नोट्स मध्ये दिलेलं आहे त्याच्या थोडं पुढे जाऊन, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही पीएचडी बिलकुल करू नका ह्याच्यामध्ये, बट त्याच्या थोडं पुढे जायचं एक स्टेप फक्त, आणि ट्राय करायचं की मी माझ्या अँसर्स मध्ये आज सगळेजण हे लिहितात, तर मी थोडं एक स्टेप पुढे जाऊन मी काय एक्स्ट्रा लिहू शकतो, जेणेकरून त्या एक्झामिनरला असं वाटेल की ही हॅज समथिंग रिटन एक्स्ट्रा, किंवा ही हॅज समथिंग रिटन समथिंग रेलिव्हंट, पण ते एक्स्ट्रा आहे ह्या टाईपचं. तर ते त्याच्यावर तुम्ही ना दररोज आणि खूप म्हणजे कॉन्स्टंटली त्यावर वर्क करणं म्हणजे खूप गरजेचं आहे. मग त्याच वेळेस आपण जेव्हा पेपर 2 बघत असतो, पेपर 2चा जेव्हा पार्ट बी ज्यावेळेस येतो, त्याच्यामध्ये दॅट इज लाईक इंडिया अँड द वर्ल्ड, बरोबर. तर त्यामध्ये पण असंच आहे सेम. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते आपले जे म्हणजे रिअलिस्टिक जे कन्सेप्ट आहेत, रिअलिझम, तर ते रिअलिझम आपण ह्याच्यामध्ये कसं यूज करू शकतो. ठीक आहे. किंवा बऱ्याच वेळेस ते आता कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स त्याच्यामध्ये टाकलेले आहे त्यांनी, मग त्याच्यामध्ये पण असे काही यूज करू शकतो का आपण? मोस्टली यूज करू शकत नाही आपण ह्याच्यामध्ये, बट स्टील आपण एक असं कंटिन्यू सर्चिंग मोडमध्ये राहू शकतो की हा म्हणजे काहीतरी मी नवीन इथं करू शकतो का वगैरे. तर ते करत जावा. आता मी मगाशी बोलताना तुम्हाला सिलेबस परत बोललो, जीएस आपलं पीएसआरच्या पार्ट 2A मध्ये ग्लोबलायझेशन 2 ते 3 वेळा मेन्शन केलेलं आहे. तर ते काय असतं की आपल्या माइंड मधून, म्हणजे आपण जेव्हा कंटिन्युअस त्याच्यामध्ये असतो ना, तर आपल्याला समजतं की हा म्हणजे ग्लोबलायझेशन कुठे आहे. मग त्या नेमकं ग्लोबलायझेशन त्यांचं नेमका वरती का बरं ते मेन्शन केलेलं आहे, मग खाली ज्यावेळेस तुम्ही जेव्हा ऑर्गनाइज असता तेव्हा ग्लोबलायझेशनचं काय मिनिंग आहे. तर हे जे आहेत ना, हे जे इंटर रिलेशन किंवा कंटिन्युअस ते अनालिसिस, हे तुम्ही ना हे कंटिन्यू करत चला. ओके. आणि ते इंडियन वर्ल्ड मध्ये पण हेच करायचं की वाय, म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या वर्षीचा पेपर जर बघितला, असं होतं की इन एव्हरी क्वेश्चन देअर वॉज अ ट्रम्प. ओके. म्हणजे आता म्हणजे असं म्हणतात की दिस क्वेश्चन वॉज लाईक अ ट्रम्प, म्हणजे पीएसआर क्वेश्चन बिकम अ ट्रम्प क्वेश्चन, असं झालं होतं म्हणजे पेपर 2च्या बाबतीमध्ये. आणि हे का झालं हे लक्षात ठेवा. त्याच्या पाठीमागे ना एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे एव्हरीवन नोज यूएसए इज अ सुपर पॉवर. ओके. व्हॉट एव्हर यूएसए डज, तिथं सुई जरी खाली पडली तर ते दुसऱ्या देशामध्ये त्याचा इम्पॅक्ट होत असतो. तर हे लक्षात ठेवा की असे काही जे महत्वाचे इव्हेंट असतात, त्या इव्हेंट्सला यू हॅव टू गो थ्रू व्हेरी थरोली. म्हणजे आज जर इंडिया आणि युएसए मध्ये एखादं फ्री ट्रेड डील होत असेल, प्रोसेसमध्ये असेल, तर तुमचं एक असं काम आहे की बघणं की ते फ्री ट्रेड डीलचं नेमकं काय, म्हणजे ऍज अ पॉलिटिकल सायन्स स्टुडंट बरं का, की त्याची काय अपडेट आहे. ओके. दुसरं म्हणजे काय असतं की सध्या इराणचं युद्ध चालू आहे, बरोबर. तर ते इराणच्या युद्धाच्या पाठीमागं नेमके काय असं नाही की हे युद्ध आजचं आहे, बरोबर. यू हॅव टू नो अबाउट 1979. तेव्हाच तुम्हाला हे समजेल की वाय द वॉर हॅज स्टार्टेड. ओके. 1952 मध्ये इराण बद्दल काय झालं ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शहा कोण होते, म्हणजे मला तुम्हाला हे नाही सांगा तुम्ही जाऊन डीप मध्ये, नाही, ऍटलिस्ट यू मस्ट नो त्याचा. आणि परत ते अफगाणिस्तानचं जे इन्व्हेजन केलं होतं रशियानी, तेव्हाचा USSR, तर ह्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, आणि दॅट रिलेशनशिप जे आहे ते सध्या कसं इम्पॅक्ट होतंय, त्याचंच हे म्हणजे रिफ्लेक्शन नाही का किंवा आहे का, ह्यावर तुम्ही थोडा विचार करा. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय की आता तुम्ही सध्या जर विचार, म्हणजे जस्ट फॉर एन एक्झाम्पल, फॉर इन्स्टन्स बघा, तुम्ही सध्या इराणमध्ये युद्ध चालू आहे, बरोबर. युद्ध आपल्याला दिसतंय की इराण आहे, US आहे आणि इस्रायल आहे, बरोबर. पण असे त्याच्या पाठीमागे अजून एवढे बरेच अनहिडन, म्हणजे जे हिडन जे असे पॉवर्स आहेत ना, ते दिसत नाहीत. ते म्हणजे आहेत रशिया आणि चायना. म्हणजे आज इराणला US जर ठरवलं असतं तर त्यांनी त्याला एका आठवड्यामध्ये क्रश करू शकला असतं USA. बट स्टील USA डिडंट डू, किंवा दे कुडंट डू इट. दॅट इज बिकॉज ऑफ रशिया अँड चायना. तर हे तुम्हाला कुठं कळत माहिती आहे का ही गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही एखादं आर्टिकल वाचाल ना, आर्टिकल्समध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं की सध्याचं जे इराणचं वॉर डॉक्ट्रिन आहे ते नेमकं काय आहे. त्यांची इवन दो दे हॅव लॉस्ट देअर सुप्रीम लीडर, इवन मेनी अटेम्प्ट्स हॅव मेड
टू किल द नेक्स्ट सुप्रीम लीडर एज वेल. स्टील इराण ट्राईड टू सर्व्हाइव्ह. ओके. आणि ते सुद्धा एवढं लक्षात ठेवा, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, सगळ्यांना माहिती पण असणार आहे, इराण हॅज द लार्जेस्ट प्रॉक्सी इन द वर्ल्ड. ते वेस्ट एशियामध्ये आहे आणि इराण इज ऍक्च्युली फायटिंग थ्रू दोज प्रॉक्सीज. इवन दो दे आर वीक राईट नाऊ, बट स्टील दे कॅन डू लॉट ऑफ डॅमेज टू द युएसएस जे त्यांचे ऍसेट्स आहेत किंवा इस्रायलचे. सर कालची न्यूज आहे, इस्रायल IDF, इस्रायल डिफेन्स फोर्स, त्यांच्या चीफची न्यूज आहे की द इस्रायल्स डिफेन्स फोर्स हॅज लॉस्ट इट्स मोरल्स. आणि त्यांचं जे हे आहे, त्यांचं जे लढण्याची जी ताकद आहे ना, ते लूज केलेली आहे, हे त्यांचं इस्रायलचं वाक्य. म्हणजे हे लक्षात ठेवा की हाऊ द सिव्हिलायझेशनल कंट्रीज आर फायटिंग. म्हणजे इराण इज अ सिव्हिलायझेशनल कंट्री. ओके. इराण, चायना, इंडिया, रशिया, दीज आर दी सिव्हिलायझेशनल कंट्रीज. बाकी कुठल्या सिव्हिलायझेशन कंट्रीज नाहीत. आता USA स्वतःला म्हणजे अमेरिकन सिव्हिलायझेशन म्हणतं, पण देर इज नो सच अमेरिकन सिव्हिलायझेशन. ओके. आता ह्याच्यामध्ये युरोपचं सुद्धा असं काही सिव्हिलायझेशन नाहीये, ते आता फक्त गेल्या 1000 वर्षापासून ते असतील. तर हे सांगायचंय की आपण जेव्हा पॉल सायन्सचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस व्हॉट इज म्हणजे स्ट्रॅटेजिक डॉक्ट्रिन काय असतं, वार डॉक्ट्रिन काय असतं, किंवा बरेच लोक म्हणतात की इंडियाला स्ट्रॅटेजिक हे नाहीये, तर ते काय नेमकं असतं, किंवा सध्याचं जे कंडिशन आहे, तर ह्या सगळ्यांचं ना तुम्हाला मिक्सचर करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात तुम्हाला तुमचे आन्सर लिहिणं गरजेचं आहे. तर हे तेव्हाच तुम्हाला जमणार ज्या वेळेस तुम्ही तुमचे जे रिसोर्सेस आहेत किंवा तुम्ही आता हे स्टोरीज किंवा हे जे गोष्टी आहेत ना, सर शिकवताना तुम्हाला सांगतच असणार आहेत ते. मग ते तुम्ही ना खूप चांगल्या प्रकारे ऐकणं, त्याच्यावर स्वतः सुद्धा थोडं विचार करत असणं, आणि न्यूजपेपर वाचत असताना सरांनी सांगितलेली एखादी गोष्ट येते का, तुम्ही कुठलं पण इराणवरचं न्यूज बघा, त्यामध्ये शहाविषयी बोललेलं असतीलच, ज्यावेळेस त्यांनी हिस्ट्री बोलत असतील. ओके. मग त्यांनी त्याच वेळेस म्हणजे इराणचं जे सिव्हिलायझेशनल जे कंट्री आहे त्याचं त्यांनी इम्पॉर्टन्स सांगत असतील, हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकलमध्ये दिसून येणार. ओके. किंवा एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणून पण असतं. ओके. एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतं, एक तर जॉग्राफिकल स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असतं आणि मेरिटाईम स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स एक असतं. तर ते कसे एकमेकांवर इम्पॅक्ट करतात आणि त्यामध्ये इंडिया कुठं स्टँड करतं. म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो म्हणजे काय करत असतो माहितीये का, आपल्या म्हणजे थॉट प्रोसेसला एक एनरिचिंग असं एक थॉट्स आपण देत असतो, आणि ते आपल्या अँसर्समध्ये जेव्हा म्हणजे लेस वर्ड्समध्ये जेव्हा रिफ्लेक्ट होतं ना, तेव्हा समोरच्या एक्झामिनरला असं समजतं ही नोज, म्हणजे व्हॉट इज द सिच्युएशन ही नोज, आणि नेमकं ह्याची जे पार्श्वभूमी आहे, जे बॅकग्राऊंड आहे आणि ते का घडतंय ह्याला माहिती आहे. सो दॅट एक्झामिनर विल नॉट रीड युअर एंटायर आन्सर. पहिल्या 2 ते 3 पॅरामध्ये, आता हे वाक्य ना सरांचं आहे, म्हणजे काय असतं, सरांनीच मला सांगितलं होतं की पहिल्या 2-3 पॅरामध्ये तुम्हाला समजून जातं की वेदर यू आर अवेअर, यू नो द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन ऑर नॉट, आणि ते तुम्हाला ते त्यांना दाखवायचंय. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही खूप कंटिन्युअसली करायला पाहिजे असं मला वाटतं. आता शेवटचा जो आपल्या आता पॉल सायन्सवर हे माझ्याकडनं जे वाटलं मी तुम्हाला ते सगळं सांगितलं. दुसरं एक्स्ट्रा तुमच्याकडे जर काही क्वेश्चन असतील तुम्ही नंतर मे बी विचारा. तर जो शेवटचा जो पार्ट आहे, मला ह्याच्यामध्ये हे सांगायचं की एक जनरल ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपलं कसं म्हणजे काय असतं नेमकं मी तुम्हाला सांगतो. जसं मी आधी पण बोललो, UPSC इज अ व्हेरी लॉंग जर्नी, व्हेरी रिगरस जर्नी. ओके. आणि त्याचबरोबर हे एवढं डिमांडिंग आहे, UPSC तुमच्याकडनं खूप डिमांड करते. ओके. आणि तर ते डिमांड जर तुम्ही पूर्ण नाही केलं तर ते तुम्हाला बाहेर पण काढते एकदम चांगल्या प्रकारे. तर मला सांगायचं आहे, तर ते जे डिमांडिंग त्याचं आहे ना, ते डिमांडिंग ते त्यासाठी पण आहे, सगळ्यात पहिलं कॉम्पिटिशन आहे, आणि दुसरं म्हणजे तुमचं माइंडसेट त्या लेवलचं डेव्हलप होणं पण गरजेचं. मी स्वतः माझ्या एवढ्या अटेम्प्ट नंतर जरी मी पास झालो असेल ना, मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही ना त्यासाठी, तोपर्यंत तुम्हाला UPSC सर्व्हिसमध्ये घेत नाही. ओके. तर हे सांगायचं आहे की हे सगळं करत असताना एवढ्या सगळ्या मोठ्या जर्नीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस आपण फेल होतो. आता मी स्वतः प्रिलिम्स फेल झालेलं आहे, बरेच मेन्स फेल झालेलं आहे, आणि गेल्या 2 वर्षात माझा इंटरव्ह्यूमध्ये पण मी फेल झालोय. ठीक आहे. म्हणजे देर इज अ व्हेरी लॉंग जर्नी ऑफ फेल्युअर. तर ह्या फेल्युअरमध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस तुमचे मित्र तुम्हाला मे बी असे काहीतरी बोलत असतील, किंवा ते ऑलरेडी दे आर सेटल्ड, दे आर मॅरिड. मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स आर मॅरिड. ओके. तर काय होतं की ते एक मोरल प्रेशर आपल्यावर कंटिन्यू येत असतं की दे आर एन्जॉईंग देअर लाईफ. ओके. आणि एक मेंटल फ्रस्ट्रेशन तयार होतं, मेंटली आपण खूप जास्त म्हणजे असं ड्रेन होऊन जातो, आणि
फायनल सिलेक्शन पर्यंत येत असताना फायनली म्हणजे लास्ट स्टेप आहे तरी पण आपण पास होत नाही, अशा वेळेस तुम्ही मेंटली खूप जास्त म्हणजे असं वीक होऊन जाता. घरचे पण तुम्हाला असे एक कंटिन्यू प्रेशर देत राहतात की आता युपीएससी सोड बाबा, दुसरं काहीतरी बघ, एमपीएससीचं बघ. तर एमपीएससी सुद्धा आता यू आर लकी पीपल दॅट एमपीएससी आणि युपीएससी बोथ सिलेबस हॅव सेम. आता माझ्या वेळेस असं होतं की ऍटलिस्ट म्हणजे म्हणजे तुम्ही तर एमपीएससी करू शकता किंवा युपीएससी करू शकता. मी स्वतः एमपीएससीचे 2 मेन्स दिलेले आहेत, पण ते ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे आपल्याला कधी जमलं नाही मला ते. तर मला हे सांगायचं आहे की हे जे गरज आहे ना, म्हणजे मेंटली तुम्ही खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डिसाईड करा, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना त्यावेळेस डिसाईड करा की तुम्हाला किती अटेम्प्ट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. ठीक आहे, माझं म्हणजे हे माझं थोडं जरा मी म्हणजे अनफॉर्च्युनेट स्वतःला मानतो की मी स्टार्टिंगला एवढा विचार नव्हता केला की मला एवढे वर्ष लागतील वगैरे, किंवा म्हणजे जेव्हा फेल झाल्यानंतर काय करायचं वगैरे, हे थोडं आधी तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये बघा फेल्युअर येणं इट इज व्हेरी नॉर्मल. ठीक आहे, कारण बट ते फेल्युअर जर कमी करायचं तर यू हॅव टू वर्क नाऊ. आणि ते जे मेंटल प्रेशर येणार ना, दॅट इज ऑल्सो व्हेरी नॉर्मल. म्हणजे तुम्ही काय असं स्पेशल नाहीये की तुम्हालाच डिप्रेशन येतं, तुम्हालाच टेन्शन येतं, हे सगळ्यांना येत असतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हे जे हॉबीचं सेक्शन मगाशी मी बोललो, अशा काय हॉबीज पण डेव्हलप तुम्ही थोड्या करा. म्हणजे हॉबीजला तुम्ही ना त्याला प्राईम नका बनवू, बट हॉबीज इट जस्ट फॉर टू रिलीज युअर प्रेशर. ओके, त्यासाठी तुम्ही ते हॉबी करा. आणि एक ओव्हरऑल मला सांगायचं होतं की टाइम टेबल वगैरे ना तुमचं कंटिन्युअस पाहिजे. जर तुम्ही जर टाइम टेबल जर बनवत नसाल तर हे लक्षात ठेवा की तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करत नाहीये. ओके, तुमचं फक्त असं चालू आहे की तुम्ही फक्त येताय, दररोज जाताय, आणि तुम्हाला नेमकं काय करायचं, तुमचे काय टार्गेट्स, याच्याबद्दल तुमची क्लॅरिटी नाही हे दिसून येतं. तर टाइम टेबल बनवत असताना, म्हणजे मी स्वतः पण एक गोष्ट सर करायचो कंटिन्यू, तर मला असं वाटतं की टाइम टेबल करत असताना कधी पण विचार करा की आता तुम्ही जर ह्या वर्षीची एक्झाम देणार असेल तर 24 मे. ओके, तर 24 मे दॅट इज युअर डी डे. तर त्याच्या आधी म्हणजे कधी सुद्धा टाइम टेबल हे बॅक डेटनी मी बॅक डेटनी बनवतो, कारण मला असं वाटतं की मला हे माहित पाहिजे की 23 मे ला मी काय करत असणार आहे, 22 मे ला मी काय करत असणार आहे, आणि 21. तर त्याचं 2 प्रकारे आपण टाइम टेबल बनवू शकतो. म्हणजे जसं मी केलं होतं. सध्या तुम्ही भरपूर म्हणजे मोबाईल वापरता, गॅजेट्स वापरता, किंवा लॅपटॉप, आयपॅड भरपूर जण वापरता. त्याच्यामध्ये ना गुगल शीट म्हणून एक असतं, त्याचा कसा चांगला वापर आपण करू शकतो बघा. त्या शीट्समध्ये ना आपण प्रत्येक डेचं बॅक डेट आपण असं ते तयार करू शकतो. म्हणजे 2 प्रकारे तयार करू, एक म्हणजे वीकली टार्गेट्स किंवा वीकली आपले टाइम टेबल, आणि डेली टाइम टेबल. हे तुम्ही करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शीट जे असतं गुगल शीट, त्याच्यामध्ये बरेच कलर कोडिंग पण येतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन पार्ट, जर तुमचं एखादं कंप्लीट झालं तर तुम्ही त्याला ग्रीन करत चला. तर हे जे बॅक डेटने ना, ते तुम्ही माहिती पाहिजे तुम्हाला की येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये माझे काय प्लॅनिंग्स आहेत, किंवा एक्झामच्या आधी मी किती वेळा रिव्हिजन करणार आहे, किंवा जर असे मी किती टेस्ट सॉल्व्ह करणार आहे आणि मी टेस्ट कधी सॉल्व्ह करणार आहे, हे ना तुमचं पूर्णपणे रेडी पाहिजे. मला तर असं सांगायचं आहे, इव्हन जर तुम्ही नेक्स्ट इयर तरी एक्झाम देत असाल ना, तर तुम्हाला हे माहित पाहिजे की नेक्स्ट इयर किती तारखेला एक्झाम. इव्हन जर टाइम टेबल जरी मे बी मला माहित नाही आले का नाही, बट स्टील यू मस्ट नो की मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक्झाम होणार जर असेल तर मेच्या 20 मे 2027 मध्ये तुम्ही कसं असणार आहे, तेव्हा तुम्ही काय करणार आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता त्यावेळेस तर तुम्ही डिरेक्टली वीकली नका बनवू, पण तुम्ही ऍटलीस्ट मंथली तरी तेव्हाच बनवा. एका वर्षानंतर मंथली तुम्ही तेव्हा ते काय करणार आहे हे बॅक डेटनी पूर्णपणे बनवत यायचं. कारण तुमच्याकडे असं एक ब्रॉड तुमचं एक असं फ्रेमवर्क आहे की यू हॅव लाईक GS पेपर्स, यू हॅव essay पेपर्स, यू हॅव ऑप्शनल. ओके, सो ह्यांना तुम्ही कसं, आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सध्या तुम्ही प्रिपरेशनच्या स्टार्टिंगच्या फेजमध्ये आहे, तर तुम्हाला खूप जास्त टाइम हा तुमच्या ऑप्शनलला देण्याची खूप गरज आहे. तर तुम्ही ऑप्शनलला किती देताय, थोडं काय करा, ऑब्झर्व करा की दररोज तुम्ही ऑप्शनलच्या किती कॉन्सेप्ट तुम्ही दररोज वाचता. तर त्यानुसार ट्राय करा की माझं एवढं मी दररोज कम्प्लीट करते किंवा करतो, तर हे किती दिवसामध्ये माझं कम्प्लीट होईल, हे ना तुम्ही अनालिसिस करा. आणि त्यानुसार तुम्ही टाइम टेबल बनवा. आणि टाइम टेबल हे तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिकल ठेवा. पण कसं होतं, आपण बऱ्याच वेळेस खूप जास्त अम्बिशन्स ठेवतो की हा म्हणजे मी माझं 15 दिवसामध्ये पूर्णपणे पॉल सायन्स संपवून टाकल वगैरे, असं तसं आपण विचार करतो, पण तसं काय होत नसतं. कारण तुम्ही स्टार्टिंगच्या फेजमध्ये, म्हणून तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकल म्हणजे मला हे सांगायचं आहे की आता हे सगळं कनेक्टेडच तुम्हाला समजूनच जाईल ह्या गोष्टी मी का बोलतोय. कारण तुम्ही जर विचार केला तर प्रॅक्टिकल इन द सेन्स, आता आठवड्याचे 7 दिवस असतात,
7 दिवसापैकी 6 दिवस आहे ना फुल अभ्यास करा. म्हणजे 10, 12, 13 ते 14 तास अभ्यास करा फुल. आणि एक दिवस आहे ना त्यातले 2-3 तास आहे ना खास तुमच्यासाठी ठेवा. हे प्रॅक्टिकल मी का बोलतोय, कारण जसं आपण आधी बोललो की खूप डिमांडिंग आहे, खूप मोठी जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटली प्रेशर येणं खूप साहजिक आहे. आणि तुम्ही वी आर अ ह्युमन बिईंग, वी आर नॉट अ रोबोट्स. ओके, सो अशा वेळेस ते लेजर टाइम म्हणतो मी त्याला, तर ते लेजर टाइम ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या टाइममध्ये तुम्ही बॅडमिंटन खेळा, तुम्ही फुटबॉल खेळा, तुम्ही तुमच्या कुठल्या पण दुसरे तुमचे गेम, मी तर हे बॅडमिंटन फुटबॉल खेळायचं तुम्ही, तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही पुस्तकाचं काय पण तुम्ही करा, त्याच्यामध्ये तुम्ही काही पण करा. म्हणजे व्ह्यू युअर सेल्फ दॅट फ्रीडम. कारण काय होतं की आपल्या माइंडमध्ये ते 6 दिवसाचं पूर्ण ते प्रेशर तयार होतं ना, ते कुठेतरी रिलीज झालं पाहिजे. ओके, जर ते रिलीज नाही झालं ना, तुम्ही काय करणार माहितीये का, तुम्ही 2 ते 3 आठवडे फुल अभ्यास करणार, पण 4था आठवडा तुमचा पूर्णपणे तुम्ही अभ्यासच करणार नाही. आणि आय नो की मोस्ट ऑफ यू हॅव फेस्ड दिस सिच्युएशन मे बी. तर हे जर करायचं झालं तर आपण ते जे लेजर टाइम आहे तुमच्या टाइम टेबलमध्ये ठेवा. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, मेंटल हेल्थ इज खूप इम्पॉर्टंट. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या आई वडिलांसोबत आणि तुमच्या जे जवळच्या लोक त्यांच्यासोबत खरंच तुम्ही डिस्कस करा मेंटल हेल्थ बद्दल. कारण दिल्लीमध्ये बरेच अशा घटना घडलेल्या आहेत. इव्हन छोटे छोटे मुलं म्हणजे ते आत्महत्येच्या वगैरे, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामधले एक आहेत, त्यांचा मुलगा शौर्य म्हणून होता, त्यांना 7 वर्षाचा 7वीला होता तो, त्यानं मेट्रोमधून उडी मारून दिल्लीमध्ये त्यानं आत्महत्या केली. तर म्हणजे हे सगळं का होतं, कारण आपण एक्सप्रेस होत नाही. आता ते तुम्हाला युपीएससीच्या थोडं वेगळं म्हणजे साईडला असं वाटत असेल, पण दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ अवर प्रिपरेशन. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये फेल्युअर इज लाईक व्हेरी नॉर्मल, सक्सेस इज व्हेरी लाईक एक्स्ट्रॉर्डिनरी ह्याच्यामध्ये, बरोबर ना. आणि एवढे लोक एक्झाम देतात. तर ह्या सगळ्यांमध्ये यू हॅव टू बी व्हेरी मच अवेअर अबाउट युअर सेल्फ. माझ्यासोबत काय होतंय जर, आणि मला कुणासमोर बोलायचंय, आता यू हॅव अ व्हेरी गुड पीपल, ते म्हणजे तुमचे आई वडील आणि तुमचे भाऊ किंवा तुमचे बहीण जे असतील ते, त्यांच्यासमोर ना एक्सप्रेस करत जावा की हा म्हणजे सध्या मला असं होतंय किंवा मला ह्या गोष्टी मला होतं, तर मी काय करायला पाहिजे, कसं बाहेर यायला पाहिजे. आणि त्यानंतर यू हॅव बेस्ट थिंग दॅट टीचर्स. तर तुम्ही ह्यांना पण तुम्ही अप्रोच करा की यस, म्हणजे व्हॉट यू आर गोइंग थ्रू अँड हाऊ कॅन यू कम आउट ऑफ दोज सिच्युएशन्स. तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे काय की बघा, मी आधी पण तुम्हाला सांगितलं, अभ्यास करत असताना फ्रस्ट्रेशन, मेंटल प्रेशर, डिप्रेशन येणं खूप नॉर्मल आहे. पण आपण एक गोष्ट करू शकतो जी मी केलेली आहे, ते म्हणजे काय, सरेंडर पॉलिसी. ओके, आता तुम्ही कुठल्या पण देवाला मानत असाल, तुम्ही कुठला पण आपला एक देव घ्या, ठीक आहे, त्या देवाला तुम्ही काय करा की पूर्णपणे सरेंडर करा. म्हणजे मला हे गोष्ट का सांगायची, कसं असतं, जर आपल्याकडे ऑलरेडी अभ्यासाचं एवढं टेन्शन आहे, एवढं बर्डन आहे, ते सगळंच बर्डन जर तुम्ही घेऊन बसाल ना, तर तुम्हाला ते मेंटली फ्रस्ट्रेशन अजून जास्त वाढणार आहे. त्यासाठी काय करायचं की सरेंडर, म्हणजे आपण फुल अभ्यास करायचा, पूर्णपणे अभ्यास करत बसायचं आणि बाकी जे टेन्शन आहे ना ते सरेंडर करून टाकायचं की त्या देवानी आपल्याला इथं आणलेलं आहे, त्या देवानी मला सांगितलं की भाई तू युपीएससी कर, त्या देवानी तुला सांगितलेलं आहे की तू युपीएससीचे प्रिलिम्स दे, मेन्स दे, एवढा अभ्यास कर. तर एकच गोष्ट महत्वाची मला असं वाटतं की तो जो देव आहे ना, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून घेईल. तुम्ही त्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे त्या देवाला सरेंडर करून टाका. आणि ह्याच्याने काय होतं की तुम्ही जे आहे तुम्ही खूप जास्त असं म्हणजे कॉन्फिडंट पण फील करता. आणि दुसरं म्हणजे काय की त्याचे बर्डन, एक्स्ट्रा जे बर्डन आहे ते तुमच्यावरचं निघून जातं. आणि ह्याच्याने काय होतं, तुमचं कॉन्फिडन्स पण वाढतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तीच गोष्ट तुमच्या अभ्यासामध्ये एफिशियन्सी वाढवण्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला खूप जास्त मदत होईल. ओके, सो आय बिलीव्ह की म्हणजे मी माझ्या ह्याच्यामधून तुम्हाला थोडंफार काहीतरी भेटलं असणार आहे. सो मनोजनी इतक्या विस्तृतपणे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. मी शांतपणे ती स्ट्रॅटेजी ऐकली. क्षणभर मला पण वाटलं आता प्रिपरेशन सुरू करतो. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझी कॉम्पिटिशन तुमच्याबरोबर आहे, म्हणून मी माझा निर्णय आत्ता मागे घेतलेला आहे, कारण कॉम्पिटिशन तुमच्याबरोबर आहे. खूप विस्तृत मनोजनी या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत. सक्सेस, फेल्युअर इज नॉर्मल, सक्सेस इज एक्स्ट्राऑर्डिनरी. आपले रोल मॉडेल्स असायला पाहिजेत. आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती काम करायला पाहिजे. आणि युपीएससीच्या पलीकडे पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. समजा आपण मानसिक स्वास्थ्याचा विचार केला तर बऱ्याचदा
प्रिपरेशन करत असताना आपल्याला त्या खूप अडचणी जाणवत असतात. मीही किंवा आम्ही सगळे जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतो तर सगळेच लोक अभ्यास करतात, पण डोक्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे इश्यूज असतात. तर आपण एक्सप्रेस व्हायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आईवडिलांशी बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे. हा देखील खूप चांगला मेसेज मनोजनी आपल्याला दिलेला आहे. तुमच्याकडे माझा नंबर आहेच आहे काही लागलं तर खूप विस्तृतपणे त्यांनी आपल्याला हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. रोल मॉडेलचा मुद्दा त्यांनी जो सांगितला तो देखील मला वाटते खूप आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही जेव्हा इन्फॉर्मली बाहेर बोलत होतो तेव्हा पण त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. तर योग्य ते मार्गदर्शन मिळाले की तुम्ही कुठेपर्यंत पोहोचू शकता, त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. सो द युनिक अकॅडमीच्या वतीने मनोजचे आभार देखील आपण मानूया आणि मनोजच्या येणाऱ्या कारकिर्दीसाठी आपण सगळ्यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देऊया आणि आजचा कार्यक्रम इथं आपण थांबूया. धन्यवाद.